मुलांना बघा, आत्तापर्यंत आपण हा जो चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ड याच्यामधलं काय-काय बघितलं एकदा रिकॅप करून घेऊ आपण. पहिल्यांदा आपण बघितलं सिलेबस जो आहे तो. काय बघितलं आपण? सिलेबस. आता बघा, आता ह्या युनिटमध्ये आपले किती चॅप्टर शिकायचे? एकूण 1, 2, 3, 4 आणि 5. मी पॉइंटर घेतो हा. बघा, कोणता? पहिली युनिटमध्ये आपले एकूण 1, 2, 3, 4 ही 4 चॅप्टर शिकायचे. मग त्याचा आपण सिलेबस बघितला. पहिला चॅप्टर सिलेबस काय आहे? दुसरा चॅप्टर सिलेबस काय आहे? तिसरा, चौथा हे बघितलं आपण पहिल्या युनिटमधला सिलेबस. बरोबर? त्यानंतर आपण बघितलं यांची फ्रिक्वेन्सी किती? म्हणजे रिनीट 2026 मध्ये 3 क्वेश्चन विचारले होते या चॅप्टरवरती. त्यानंतर नीट 2026 मध्ये 1 क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर आपण बघितलं की 2025 मध्ये एकही क्वेश्चन विचारला नव्हता. आणि त्यानंतर आपण बघितलं कोणता लास्ट 5 इयर्स मध्ये जवळपास या टॉपिकवरती कोणत्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजवरती 2 क्वेश्चन विचारले होते एकूण. फक्त 2 क्वेश्चन. ठीक आहे. चला पुढे बघूयात. मग पुढे काय बघितलं आपण याच्यामध्ये व्हॉट इज लाईफ आपण स्टडी केलं. मग काय लाईफचे काही गुणधर्म असतात. ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, रिस्पॉन्सिव्हनेस आहे, अडॅप्टेशन आहे, रिप्रोडक्शन आहे. हे बघितले आपण. त्यानंतर आपण हे जे गुण आहे म्हणजे जे प्रॉपर्टीज आहे त्या स्टेप बाय स्टेप बघून घेतल्या. बरोबर का? बघा त्यानंतर बघितलं आपण जो लिव्हिंग ऑर्गन जो आहे कोणता सेल्फ रेप्लिकेटिंग करतो, इव्हॉल्विंग होतो, सेल्फ रेग्युलेटिंग असतो, रिस्पॉन्डिंग करतो एक्सटर्नल स्टिमुलायला. ते पण आपण बघितलं एकदा त्याच्यामध्ये. नंतर आपण बघितलं ह्या ज्या प्रॉपर्टी आहे ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन, कॉन्शियसनेस या प्रॉपर्टी आपण एकदम डिटेलमध्ये बघितल्या. ठीक आहे. मग त्याच्या स्टेप बाय स्टेप आपण बघितलं काय काय असतं काय काय नाही. मग बघा इथे ग्रोथ बघितलं पहिल्यांदी. त्यानंतर ग्रोथचेच काही एक्झाम्पल बघितले आपण. त्यानंतर ग्रोथ कशाला म्हणायचं ही डिफायनिंग प्रॉपर्टी आहे का? तर ही डिफायनिंग प्रॉपर्टी नाही. त्यानंतर बघितलं आपण रिप्रोडक्शन ही सुद्धा काही डिफायनिंग प्रॉपर्टी नाही. मग त्यामध्ये असेक्शुअल असेल किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन असेल हे पण 2 आपण बघितलं. नेक्स्ट बघितलं आपण रिप्रोडक्शनमध्ये ही सुद्धा काही डिफायनिंग प्रॉपर्टी नाही. आता काही सजीव आहे याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला होता. जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे कोणते त्यांनी जरी त्यांची जर सेल डिव्हिजन झाली तरी पण त्यांचं रिप्रोडक्शन होतं. कसं काय? कारण त्यांची एकदा सेल डिव्हिजन होणं आणि कोणतं रिप्रोडक्शन होणं, ग्रोथ होणं या दोन्ही गोष्टी काय सिनोनिमस आहे, सारखेच आहे. याच्यावरती आपला क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. PYQचा क्वेश्चन होता याच्यावरती. तो पण आपण बघितला. त्यानंतर आपण इयत्ता 11चा सिलेबस काय आहे? जवळपास आपल्याला 19 चॅप्टर शिकायचे. तो पण आपण बघितलं सिलेबस काय-काय आहे. नेक्स्ट आपण बघितलं रिप्रोडक्शन ही सुद्धा काही डिफायनिंग प्रॉपर्टी नाही. त्यानंतर आपण वर्कर बीचं एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर म्यूलचं एक्झाम्पल बघितलं. नेक्स्ट आपण बघितलं मेटाबॉलिझम ही काय डिफायनिंग प्रॉपर्टी आहे, डिफायनिंग फीचर आहे. हे प्रत्येक सजीवामध्ये होतं म्हणजे होतंच. ते पण आपण बघितलं. नेक्स्ट बघितलं आपण मेटाबॉलिझमचे काही प्रॉपर्टीज, काही गुणधर्म बघितले. नेक्स्ट बघितलं आपण सेल्युलर ऑर्गनायझेशनचा काही पार्ट बघितला. ठीक आहे. सेल्युलर ऑर्गनायझेशन ही सुद्धा काय डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट बघितलं आपण कॉन्शियसनेस. आता एन्व्हायरमेंटमध्ये जे सजीव असतात त्या प्रत्येक सजीवामध्ये काय असतो कॉन्शियसनेस असतो. ते पण आपण बघितलं एकदम डिटेलमध्ये. मग व्हेनस फ्लायट्रॅप असेल, टच मी नॉट प्लांट असेल, त्यानंतर माकड वगैरे असेल, प्लांट असेल, हे आपण एक्झाम्पल बघितले. त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं कोणतं? मेन म्हणजे ह्युमन बिंगचं. आता बघा तुम्हाला व्हेनस फ्लायट्रॅप आणि टच मी नॉटचं आपण एक्झाम्पल ऑलरेडी बघितलं होतंच. त्यानंतर ह्युमन बिंगचे एक्झाम्पल जे आहेत सेल्फ कॉन्शियसद्वारे हे एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ह्युमन बिंग्स सुद्धा सेल्फ कॉन्शियस सोर्स होतो. त्याच्या मेमरीमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये जे काही इव्हेंट होतील ते त्याच्या मेमरीमध्ये काय असतात स्टोअर असतात ते पण आपण बघितलं. बरोबर? नेक्स्ट आपण बघितला पहिला क्वेश्चन त्याचा आन्सर बघितला आपण. मी पटपट घेतोय. पहिलं क्वेश्चन आपण जवळपास 12 क्वेश्चन पर्यंत बघितलं होतं. हा झाला पहिला. त्यानंतर आपला दुसरा क्वेश्चन त्याचा आन्सर आपण बघितलं. बरोबर? त्यानंतर आपण बघितलं तिसरा क्वेश्चन. तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आपण बघितलं. त्यानंतर बघितलं आपण चौथा क्वेश्चन त्याचा आन्सर हे आपण बघितलं. ठीक आहे. आपण डायव्हर्सिटीला सुरुवात केली होती. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड ते आपण बघितलं. नेक्स्ट बघितलं 1.7 टू 1.8 मिलियन ज्या स्पीसीज आहे ते आपलं आत्तापर्यंत काय झालंय आपण डिस्क्राईब केलंय म्हणजे त्या शोधल्या आत्तापर्यंत. जवळपास 7 मिलियन स्पीसीज आहे. 7 मिलियन स्पीसीज जे आपल्याला अजून शोधायचे आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल 7 मिलियन आहे. 7 मिलियन पैकी आपण 1.8 म्हणजे 2 शोधलाय. आपले एकूण किती शोधायचे अजून 5 मिलियन शोधायचे आहे. त्यानंतर आपण टॅक्झॉनॉमीचं बघितलं बेसिक फीचर जे आहे. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय असतं? आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन ते एक बघितलं. त्यानंतर सिस्टमॅटिक ही टर्म करा. ते बघा न्यू सिस्टमॅटिक ही पण एक टर्म होती पाठीमागे. ते आता एवढी रिलेट करत नाही. पण सिस्टमॅटिक ही टर्म कोण दिली होती? लॅटिन सिस्टम म्हणजे कोणतं सिस्टमॅटिक अरेंजमेंट त्याचं आपण हे बघितलं. बरोबर? त्यानंतर सिस्टम ऑफ नेचर हे बुक कोण लिहिलं होतं? कार्लस लिनियस यांनी लिहिलं होतं. याच्यावरती पण भरपूर सारे क्वेश्चन आपल्याला विचारले गेले होते. ठीक आहे. कार्लस लिनियस यांच्यावरती.
नेक्स्ट बघितलं आपण बेसिक प्रोसेस जे आहे टॅक्झॉनॉमीची, म्हणजे एखादं झाड तुम्हाला सापडलं, एखादं लिव्हिंग थिंग तुम्हाला सापडली किंवा एखादा सजीव तुम्हाला सापडला, तो नवीन असेल, तर त्याचा 3 भागामध्ये आपण काय करतो, क्लासिफिकेशन करतो. पहिलं आहे आयडेंटिफिकेशन, दुसरं क्लासिफिकेशन, तिसरं कोणतं नॉमेनक्लेचर किंवा आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन या 3 भागामध्ये काय करतो आपण त्याला डिव्हाईड करतो. ही टॅक्झॉनॉमीची काय प्रोसेस आहे. पहिल्यांदा तो सजीव आयडेंटिफाय केला गेला पाहिजे. काय करायचा आयडेंटिफाय, नंतर काय करायचं त्याला क्लासिफाय करायचं, नंतर काय द्यायचं नाव वगैरे द्यायचं. हे आपण बघितलं. नेक्स्ट बघितलं यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, कॅरेक्टरायझेशनमध्ये. नेक्स्ट बघितलं आपण आयडेंटिफिकेशन, त्यांना नेमिंग वगैरे द्यायचंय, त्यासाठी तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तो मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल, किंगडम, फंगी, प्लॅन्टी, ॲनिमिलिया हे तुम्ही बघितलं ठीक आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन करायचं त्याला कोणत्या याच्यामध्ये येईल, मग तो फंगी असेल, प्लॅन्टी असेल, ॲनिमिलिया असेल, प्रोकॅरियोट असेल किंवा युकॅरियोट असेल. आपण एकूण मेजर किती किंगडम बघितले, 5 किंगडम. कोणकोणता मग, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, फंगी, ॲनिमिलिया. यामध्ये त्याला काय करायचं डिवाइड करायचं, क्लासिफिकेशन करायचं, ते बघितलं आपण. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण आंब्याचं नॉमेनक्लेचर. मग तुम्हाला इथं आंब्याचं नाव दिसतं बघा, इथं काय दिसतंय, मँजिफेरा इंडिका दिसतंय की नाव, मँजिफेरा इंडिका असं नाव दिसतंय. एकदम परफेक्ट नाव आहे मँजिफेरा इंडिका. यालाच काय म्हणतो आपण बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं त्याचं नाव आहे. त्यानंतर आपण बघितलं बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोण दिलं आपल्याला, कार्लस लिन्स यांनी. आणि याच्यावरती आपलं पीवायक्यूचे क्वेश्चन बघायचे, भरपूर सारे पीवायक्यू क्वेश्चन याच्यावरती आहे. बरोबर. पुढे आता तुम्हाला काय म्हटलं, हा आयसीबीएन आहे आणि आयसीझेड आहे. आयसीबीएन म्हणजे काय, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर, आणि आयसीझेड म्हणजे काय, इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर. ते बघितलं आपण. त्यानुसार कोणता आयसीबीएन नुसार आंब्याची नाव पडली म्हणजे झाडांची नाव पडले, आणि आयसीझेड नुसार तुम्हाला म्हटलंय कोणतं अॅनिमलचे नाव पडले, ते पण आपण बघितलं. मग त्यांचे लॉंग फॉर्म सुद्धा एकदा विचारले होते. आयसीबीएन स्टँड फॉर इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर. त्यानंतर बघा इथं तुम्हाला काही हे होतं युनिव्हर्सल जे रूल आहे कशामध्ये, आयसीबीएन मध्ये किंवा आयसीझेड मध्ये, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. याशिवाय आयसीबीएन जे आहेत तुम्हाला परमिशन देत नाही कोणत्या झाडाला नाव द्यायला. मग त्यामध्ये बघितलं आपण काय, पहिलं कसं असतं, जिनस नेम असतं, जेनेरिक नेम असतं, याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न आहे. सेकंड जे नेम असतं ते कोणतं असतं, स्पेसिफिक इफेक्ट असतं किंवा स्पेसिस नेम असतं. आता पहिलं जे नाव आहे आपण बघितलं मॅन्जिफेरा इंडिकामध्ये, एम काय लिहायचा, कॅपिटल लिहायचा, आणि आय काय लिहायचा, स्मॉल लिहायचा. म्हणजे पहिलं लेटर कोणतं असेल कॅपिटलमध्ये, आणि सेकंड लेटर असेल कोणतं स्मॉलमध्ये लिहायचंय. इथे बघा होमो सेपियन्स तुम्हाला म्हटलंय, पहिलं लेटर कोणतं आहे कॅपिटलमध्ये आणि दुसरं कोणतं आहे स्मॉलमध्ये. आणि ऑथर जे आहेत, ऑथर ते सुद्धा त्यांचे नाव देऊ शकतात. पण आता ऑथर सिस्टम जे आहे ते आपण बंद केली. आता पहिल्यांदा कोणतं नाव जे आहे पहिल्यांदा जे दिलेले होमो सेपियन्स लिन, त्यानंतर मॅन्जिफेरा इंडिका लिन, असे तुम्ही नाव बघू शकतात. मग रूल काय बघितले आपण, लॅटिनमध्ये लिहायचं, सायंटिफिक नेम कसं लिहायचं लॅटिनमध्ये, त्यानंतर इटॅलिकमध्ये करायचं ठीक आहे. हँड रिटनमध्ये जर असेल त्याला अंडरलाईन, दोघांना काय करायची सेपरेट करायची, ते पण आपण बघितलं. जिनस नेम लिहायचं पहिलं, सेकंड कोणतं लिहायचं, स्पेसिस नेम लिहायचं, हे पण आपण बघितलं. नेक्स्ट बघितलं आपण कॅपिटल लेटर पहिलं लिहायचं, नेक्स्ट कोणतं लिहायचं स्मॉल लेटर लिहायचं, आणि ऑथर नेम शेवट जर लिहिलं तर लिहायचं, नाही लिहिलं तरी चालतंय, काही अडचणी येत नाही ठीक आहे. हे आपण बघितलं पाठीमागच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर बघितलं 6 नंबरचं क्वेश्चन, त्याचं आन्सर ए होतं, ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आपण बघितला 7 नंबरचा क्वेश्चन, त्याचं पण आपण आन्सर बघितलं. कोणतं, विच ऑफ द फॉलोइंग अगेन्स्ट द रूल ऑफ आयसीबीएन, आयसीबीएनच्या अगेन्स्ट कोणतं बघा इथं, जेनेरिक नेम स्पेसिफिक नेम शुड बी रिटन बाय द स्टार्टिंग स्मॉल लेटर, हे आपलं आन्सर होतं ठीक आहे. आन्सर नंबर डी. नेक्स्ट बघितलं आयसीबीएन स्टँड फॉर, हे तुम्हाला माहिती आहे इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर, इतकेच आपण बघितलं ते ठीक आहे. नेक्स्ट बघितलं आपण नॉमेनक्लेचर इज गवर्न बाय सर्टन युनिव्हर्सल रूल, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द कॉन्ट्री टू रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. मग त्याचा पण आपण आन्सर बघितलं. काय आन्सर बघितलं आपण, ऑप्शन नंबर डी, बायोलॉजिकल नेम कॅन बी रिटन इन एनी लँग्वेज, कोणत्याही लँग्वेजमध्ये कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही ते लिहू शकतात, हे आपण बघितलं बरोबर. नेक्स्ट आता हा क्वेश्चन बघितला आपण काल, एक्स आणि वाय काय, एक्स काय जेनेरिक नेम आहे आणि वाय काय स्पेसिफिक इफेक्ट आहे, आणि झेड म्हणजे काय कोणी लिहिलंय, कोणतं कार्लस यांनी लिहिलंय. मग आपलं आन्सर जे आहे आन्सर ए परफेक्ट आन्सर होतं. नेक्स्ट बघितलं बायोसिस्टमॅटिक्स ऍट, बायोसिस्टम कशाला म्हणायचं, मग आपण बघितलं कोणतं, त्याचं आन्सर जे सी होतं. कारण काय, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम बेस्ड ऑन देअर इव्होल्युशनरी हिस्ट्री अँड एस्टॅब्लिशिंग देअर फायलोजेनी ऑन देअर टोटलिटी, व्हेरियस पॅरामीटर्स फील्ड फ्रॉम द स्टडीज, हे आपलं ऑप्शन होतं. बघा 12 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हटले ते क्वेश्चन पहिल्यांदा समजून घ्या. द प्रॅक्टिकल पर्पज ऑफ क्लासिफिकेशन, प्रॅक्टिकल पर्पज काय त्याचा, उद्दिष्ट काय आहे? हेतू काय त्याचा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज टू. मग तुम्हाला म्हटलंय हेतू आपला ओळखायचं, मग बघा ऑप्शन बघा पहिल्यांदा. आता हे पहिल्यांदा ऑप्शन नंबर ए जे आहे, कोणतं ऑप्शन नंबर ए, काय म्हटलंय, एक्सप्लेन द ओरिजिन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांची ओरिजिन आपल्याला काय करायची एक्सप्लेन करायची, हे उद्दिष्ट नाही, हा हेतू नाही. त्यानंतर बी आहे बघा,
ट्रेस द इव्होल्युशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांना ट्रेस करायचं, त्यांना आपल्याला ट्रेस करायचं किंवा ट्रॅक वगैरे करायचं इव्होल्युशनला. काहीच घेणं देणं नाही त्यांच्याशी बघा. सी नंबरचं. नेम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांचं नाव द्यायचंय का? तर नाही. पण कोणतं आता हे तिन्ही पण ऑप्शन कट झाले, म्हणजे ऑप्शन कोणता असला आपला डी असेल. जर तुम्हाला चुकीचं जरी आन्सर कळालं तरी तुम्ही परफेक्ट आन्सर जे आहेत ते लिहू शकतात. ठीक आहे. काय म्हटलं मग इथं? फॅसिलिटेट द आयडेंटिफिकेशन, त्यांना आयडेंटिफाय करायचं आपल्याला टू अनोन ऑर्गॅनिझम. जे अनोन ऑर्गॅनिझम आहे त्यांना काय करायचं आपल्याला? फॅसिलिटेट करायचंय, ओळख द्यायची त्यांना. ओके. त्यामुळे आपला आन्सर कोणता येईल? ऑप्शन डी हे तुमचं परफेक्ट आन्सर असणार आहे. चला पुढचा क्वेश्चन. 13 नंबरचा क्वेश्चन. आता इथून आपण सुरुवात केली होती. कालपर्यंत आपले 11 क्वेश्चन झाले होते. लेक्चर नंबर 4 आपण कंप्लीट केले होते. त्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन बघा. आता ह्या 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं इथे बघा. द टर्म न्यू सिस्टमॅटिक वॉज इंट्रोड्यूस बाय. आता आपण ही सिस्टमॅटिक टर्म बघितली कोणी दिली. पण तुम्हाला इथं अजून एक शब्द बदललाय. कोणता? द न्यू सिस्टमॅटिक्स वॉज इंट्रोड्यूस बाय. ही कोणी दिली? मग तुम्हाला म्हटलंय बेंथॅमन हॉकर, नाही यांनी दिली. त्यानंतर लिनियस यांनी बायनॉमियल नोमेनक्लेचर. जुलियन हक्सली बरोबर यांनी काय ही मेथड दिली होती. आणि एपी डे कॅन्डोले यांनी दिली नव्हती. म्हणजे आपला ऑप्शन काय असणार आहे? जुलियन हक्सली ह्या शास्त्रज्ञांनी काय दिली होती? ही मेथड दिली होती. म्हणजे बेंथॅमन हुकर यांनी काय दिलं होतं? त्यानंतर कार्लस लिनियस यांनी काय दिलं होतं? जुलियन हक्सली यांनी काय दिलं होतं? म्हणजे आपला 11वी सिलेबस आणि 12वी सिलेबस या दोनही सिलेबस मध्ये तुम्हाला जे जे साहित्य असेल त्यांनी कोणती मेथड दिली होती, काय काय दिलं होतं, हे सुद्धा तुम्हाला कळालं. या तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर जरी माहित नसेल तरी तुम्हाला चुकीचे आन्सर वेगळे काढून तुमचं परफेक्ट आन्सर जे आहेत तुम्ही परफेक्ट बरोबर लिहू शकतात. हे पण लक्षात घ्यायचंय. त्यामुळे आपला आन्सर कोणता येईल? आपला आन्सर आहे कोणतं? ऑप्शन नंबर सी. जुलियन हॅस्कली यांनी काय दिली होती? ही न्यू सिस्टमॅटिक टर्म दिली होती. हा क्वेश्चन खूप जुना आहे, 1998चा आहे. आता तुम्हाला म्हटलं AIPMT. AIPMT म्हणजे काय? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ ऑल इंडिया सॉरी इन्स्टिट्यूट नाही, ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट. काय? ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट असं त्याचा काय होतो? अर्थ होतो AIPMT. म्हणजे नीटच्या अगोदर काय होतं? नीटच्या अगोदर होतं AIPMT, ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट. ठीक आहे. पुढचं बघूया आपण. त्यानंतर बघा 14 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन पहिले बघून घेऊ आपण. बायनॉमियल नॉमेनक्लेचर कन्सिस्ट ऑफ टू वर्ड. आता बरोबर आहे, बायनॉमियल नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला दोन शब्द दिसत आहे. कोणता? ते कन्सिस्ट ऑफ. ते कशा कशाचे असतात? मग मला सांगा, इथं मी नाव लिहितो इथं परत एकदा. आपण ऑलरेडी ते मँगोचं बघितलं. मँगोचं नाव सांगा बरं मला पटकन कमेंट मध्ये. त्याचं नाव काय आहे? मँगोचं नाव आहे मँजिफेरा इंडिका. काय नाव आहे? मँजिफेरा इंडिका. यांच्याकडे काय करायचं आपण? सेपरेट अंडरलाईन करायची. मग मला सांग, हे पहिलं नेम कोणतं आहे? जीनस आहे. आणि सेकंड नेम कोणतं आहे? स्पीसीज आहे. मग आपल्या ऑप्शन मध्ये बघा बरं, हे दोन शब्द जे आहेत ते जीनस आणि स्पीसीज आहे का? पहिलाच ऑप्शन बघा. जीनस अँड स्पीसीज बरोबर आहे. ऑर्डर अँड फॅमिली नाही. फॅमिली अँड जीनस नाही. त्यानंतर स्पीसीज अँड व्हरायटी नाही. म्हणजे ऑप्शन कोणतं आहे आपलं? ऑप्शन ए इज अ परफेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघूया. 15 नंबरचा क्वेश्चन काय म्हटले? बायनॉमियल नॉमेनक्लेचर वॉज इंट्रोड्यूस बाय. ही कोण इंट्रोड्यूस केलं होतं? ऑलरेडी सर्वांना माहिती आहे. कोणतं? डी व्हेरिस का? तर नाही. कार्लस लिनियस का? तर हो. हक्सली का? नाही. न्यू सिस्टमॅटिक दिली होती बघा. परत हे आलं हक्सली यांचं. जॉन रेन दिली होती का? तर नाही. कोणतं? कार्लस लिनियस. म्हणजे आपला ऑप्शन कोणता असणार आहे? बी आपलं परफेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. कार्लस लिनियस यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही सिस्टम दिली होती. त्यानंतर आपण बघा, आपला बघायचा नेक्स्ट पार्ट, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघायचा आपल्याला. आता ह्या पार्टमध्ये तुम्हाला म्हटलंय टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज वरती 2025च्या अगोदर 2025 म्हणजे पाठीमागच्या 5 वर्षामध्ये किती जवळपास क्वेश्चन आले माहिती आहे का? 2 क्वेश्चन आले होते. ही मी तुम्हाला सांगितलं पण होतं. बरोबर? आता इथे बघा, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणजे काय असतात? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. इथे बघा, तुम्हाला ह्या काही कॅटेगरी दिल्या. कोणत्या? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस. या काय कॅटेगरी? कोणत्या? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. आता हा किंगडम म्हणजे काय? किंगडम हा सगळं काय असतं? मोठं युनिट असतं. काय असतं? मोठं युनिट असतं किंगडम म्हणजे. सगळ्यात मोठं लार्ज युनिट असतं. कोणतं असतं? लार्ज युनिट. इथे बघा आता, किंगडम म्हणजे तुम्हाला आपण जवळपास एकूण 5 किंगडम बघितले. तर मला किंगडमचे नाव सांगा बरं. पहिला किंगडम कोणता आहे? पहिला आहे मोनेरा. कोणता आहे पहिला? मोनेरा. दुसरा कोणता आहे? प्रोटिस्टा. कोणता आहे? प्रोटिस्टा. तिसरा कोणता आहे? फंगी. कोणता आहे तिसरा? फंगी. त्यानंतर 1, 2, 3 चौथा कोणता आहे? प्लांटी. कोणता आहे? प्लांटी. आणि पाचवा कोणता आहे? ॲनिमेलिया. कोणता? ॲनिमॅलिया. हे काय आहे? 5 किंगडम आहे. मला सांगा, हा जो किंगडम आहेत ना, जवळपास जगामध्ये फक्त हे 5च राज्य आहे. काही 5 राज्य. कोणकोणते? या सगळ्या प्राण्यांची मिळून, या सगळ्या सजीवांची मिळून. प्राणीच नाही म्हणता ना आपल्या, या सगळ्या सजीवांचे.
कोणकोणत्या? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टी, ॲनिमलिया. हे किती येतील? 5 येतील 5. किती किंगडम आहे? 5 किंगडम आहे. आणि त्याच 5 किंगडममध्ये आपल्याला काय करायचं आहे? सगळ्या प्राण्यांना विभागायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे. हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर? मग आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एकदम सिंपल भाषेमध्ये जर समजून घ्यायचं असेल ना, आपण इथं समजून घेऊया. आता मी इरेज करतो सगळ्यात थोडक्यात. काय करतो? इरेज करतो बघा. हे सगळं इरेज केल्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट जो आहे तो नेक्स्ट पार्ट बघूया. इथे बघा तुम्हाला किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसीज हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. कोणतं? हे सगळं. आता यामध्ये बघा एकदम सिंपल प्रोसेस. ते काय आहे हे समजून घेऊ पहिल्यांदा आणि तुम्हाला मी एकदम सिंपल भाषेमध्ये हे जे आहेत ना किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज हे समजून घेऊ बघा. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व हायरार्ची. काय म्हटलंय क्लासिफिकेशन? आता हे जे क्लासिफिकेशन आहे, हे जे वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशनला काय म्हणतो आपण? वर्गीकरण. काय म्हणतो आपण त्याला? क्लासिफिकेशनला वर्गीकरण असं म्हणतो. क्लासिफिकेशन इन्व्हॉल्व हायरार्की ऑफ द स्टेप इन विच ईच स्टेप रिप्रेझेंट ॲज अ टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. आता ही जी स्टेप आहे याला काय म्हणतो आपण? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. काय म्हणतो आपण त्याला? टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. मग किंगडम आहे, फायलम आहे, क्लास आहे, ऑर्डर आहे, फॅमिली, जीनस आहे, स्पीसीज हे काय आहे? पूर्णपणे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज किंवा त्याला काय म्हणतो आपण? टॅक्झॉनॉमिक रँक असं म्हणतो. रँक. आता तुम्ही बघा रे, एकदम सिंपल बघा. आपल्या भारत देशामध्ये आता IAS ही सगळ्यात मोठी पदवी. त्याच्यावरती कोणतं असतात? प्रिन्सिपल सेक्रेटरी तुम्हाला म्हटलंय. ही सगळ्यात वरती असतात. म्हणजे ज्या IAS लोकांची पोस्ट ज्या आहेत ना, त्यांनी जास्त अनुभव झालाय. त्यांना प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून काय करतो आपण? मंत्र्यांच्या हाताखाली जे आहेत, म्हणजे मंत्र्यांच्या अंडर काम करायला भेटतं. आता IAS त्यानंतर IRAS त्यानंतर IPS अशा पोस्ट असतात. यांच्या काही रँक आहे. त्यांच्या पदवीनुसार. काय आहे त्या रँक? नंतर मग नंतर आपण IBS बघितलं तर SP असेल, त्यानंतर DIG असेल, ह्या काही रँक आहे पोलीस ह्याच्यामधल्या. ठीक आहे. तसे ह्या फायलमला डिवाइड करण्यासाठी ह्या काही रँक दिलेल्या आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे? रँक दिलेला आहे. आणि त्या रँक आपल्याला बघायच्या. काय बघायच्या आपल्याला? त्या रँक बघायच्या आहे. मग बघा, पहिली गोष्ट काय आपण स्टडी केली. आता ही जी आहे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी या सगळ्या काही रँक आहे. ही प्रत्येक काही रँक आहे बघा. ऑल कॅटेगरीज टुगेदर कॉन्स्टिट्यूट ऑफ द टॅक्झॉनॉमिक हायरार्की. हे काही टॅक्झॉनॉमिक हायरार्की आहे. आता यांना आपण बोलू शकतो जसं आपण PM, CM त्यानंतर तहसीलदार, त्यानंतर ग्रामसेवक, त्यानंतर तलाठी वगैरे अशा काही रँक आहे. त्यांची हायरार्की आहे. कशामधली? आपल्या याच्यामध्ये एज्युकेशन सिस्टम मधली. तसं आपल्याकडे जे प्राण्यांची विभागणी केली आपण त्यांची काय हायरार्की काही. ठीक आहे. ती हायरार्की आपल्याला बघायची. हे प्रत्येक हायरार्की आहे. आता ईच कॅटेगरी प्रिंट एज अ युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आता ही जी प्रत्येक कॅटेगरी आहे ते काही एक युनिट आहे कशाचं? क्लासिफिकेशन. त्यानंतर बघा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम ऑक्युपाईंग द पर्टिक्युलर कॅटेगरीज. आता प्रत्येक ऑर्गनिझम जो आहे ना, प्रत्येक सजीव आहे. ऑर्गनिझम काय आहे? सजीव जो आहे. प्रत्येक सजीवाचे काय आहे वेगळं? त्यांनी वेगळा ग्रुप जो आहे तो ऑक्युपाय केलाय. मग त्याची वेगवेगळी जागा आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण जरी 5 किंगडम बघितले असेल ना, त्या 5ही किंगडममध्ये प्रत्येक सजीवाची काय वेगवेगळी जागा असते. काय असते? वेगवेगळी जागा लक्षात ठेवायची. मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिलंय? क्लास मॅमेलिया. आता तुम्ही ह्या सगळ्याला मारा गोल. मला माहिती आहे तुम्हाला हे लवकर समाधान नाही. कारण का? मी फक्त आत्ताची स्टेपला सुरुवात केली. पण थोडंसं अजून 5 मिनिटं वेट करा. तुम्हाला या 5 मिनिटामध्ये तुम्हाला किंगडम, फायलम, ऑर्डर, फॅमिली हे का केलेलं आहे? प्रत्येक सजीवाला याच्यामध्ये का डिव्हाईड केलेलं आहे? हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे? पुढे बघूया. आता बघा तुम्हाला हा जो किंगडम आहे आपण बघितलं किंगडम, फायलम याला रेट कसं करायचं? फॉर एक्झाम्पल आपण विचार करू एखादी शाळा आहे. काय एखादी शाळा आहे, स्कूल आहे. काय एखादी तुम्हाला म्हटले स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये भरपूर सारे काय असतात. आता एखादी स्कूल म्हणजे काय झाला मोठा किंगडम झाला. एखादी शाळा म्हणजे काय मोठा किंगडम. त्यानंतर त्याच्यामध्ये इयत्ता असतात. कोणकोणते इयत्ता? मग आपण बघितलं. पहिली असते, फर्स्ट, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड असे काय असतात अप टू 12th पर्यंत किंवा अजून जास्त पण. पार याच्यापर्यंत इंजिनिअरिंग म्हणा किंवा डिप्लोमा म्हणा, डिग्री म्हणा असे काय असतात मोठमोठे कॉलेजेस सर असं 1ली पासून तर 12वी पर्यंत. हे काय झाल्या इयत्ता त्यांच्या. आता त्याच्यामध्ये पण क्लास कोणता? पहिलीच्यामध्ये. पहिलीच्यामध्ये 2 क्लास, 3 क्लास वगैरे असले असे काही क्लास वगैरे असतात. सेकंडमध्ये सुद्धा काय असतात काही क्लास वगैरे असतात. ते आपल्याला बघायचे वेगवेगळे. त्यानंतर इथं जर आपण बघितलं पहिलीचं तर रोल नंबर त्यांची ऑर्डर असते काही. म्हणजे शाळा काय झाला हे फायलम झालं. सॉरी शाळा हे किंगडम झालं. त्यानंतर पहिलीचा जो क्लास आहे इयत्ता जे आहे कोणता? 1ली, 2री, 3री, 12वी पर्यंत हे काय झाला? फायलम झाला. ते बघितलं आपण. त्यानंतर त्यांच्या त्याच्यात तुकडे आहे कोणत्या? पहिली तुकडी असेल, A असेल, B असेल, C असेल, D असेल ह्या काय झाल्या? तुकड्या म्हणजे त्यांच्या काय झाल्या? क्लास झाले. त्यानंतर यांच्या ऑर्डर. आता पहिलीच्या तुकडीमध्ये कोणतं ऑर्डरनुसार 1, 2, 3, 4, 5, 6 असे काय असेल वेगवेगळ्या ऑर्डरनुसार त्यांचे गट असतील. त्यानंतर लहान गट असेल लहान-लहान पोरांचे कोणता? आता 1, 2, 3, 4 आता यांचा काय असतो? एक गट असतो. मग त्यांची काय लहान गट फॅमिली आणि त्या फॅमिलीमध्ये पण कोणता? मित्रांचा गट आहे. आता या कोणता? हा एक मोठा गट झाला. त्यामध्ये पण अजून लहान मित्रांचा गट आहे. 1, 2, 3 मित्रांचा गट झाला. हा कोणता? जीनस आणि कोणता? जर इंडिव्हिज्युअल मुलगा म्हटला मग कोणता?
स्पेसिस. आता अजून थोडं तुम्हाला समजेल. आपण किंगडम, फायलम म्हणजे किंगडममध्ये, फायलममध्ये, क्लासमध्ये, ऑर्डरमध्ये कसं डिव्हाईड केलंय. ठीक आहे. पुढे बघा. आता याच्यावरती आपला क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन बघून घेऊ पहिल्यांदा. क्वेश्चन मग काय म्हटलंय बघा. क्वेश्चनमध्ये पहिलं, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट द युनिव्हर्सल रूल्स ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. नॉट ट्रू म्हटलं चुकीचं आहे. कोणता? बायनॉमियल नॉमेनक्लेचर संदर्भात. मग पहिलं बघा, बायोलॉजिकल नेम्स आर जनरली इन लॅटिन. बरोबर आहे. बोथ द वर्ड्स इन बायोलॉजिकल नेम हॅव बी व्हेन हँड रिटन आर सेपरेटली अंडरलाईन ऑर प्रिंटेड इन इटॅलिक्स. हे पण वाक्य बरोबर आहे. आता आपलं नॉट ट्रू म्हटलं म्हणजे चुकीचं आहे ते ओळखायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, द स्पेसिफिक इफिट इन द बायोलॉजिकल नेम स्टार्ट विथ द स्मॉल लेटर. आता स्पेसिफिक इफिट कोणतं बायोलॉजिकल नॉमेनमध्ये स्मॉल लेटरमध्ये काय होतं, स्टार्ट होते. हे पण बरोबर आहे. जिनस काय काय होतं, कॅपिटलमध्ये होतं आणि बाकीचे जे स्पेसिफिक आहे स्पेसिस नेम जे आहेत काय होतं, स्मॉल लेटरमध्ये आपण राईट करतो. त्यानंतर डी बघा, द फर्स्ट वर्ड इन द बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट कोणतं, द स्पेसिफिक इफिट, वाईल द सेकंड कंपोनंट डिनोट द जीनस. बघा, फर्स्ट वर्ड ऑफ बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट द स्पेसिफिक इफिट. आपण पहिलं काय करतो, जीनस नेम लिहितो, वाईल द सेकंड कंपोनंट डिनोट दॅट द जीनस. पहिला आपण लिहितो जीनस, दुसऱ्याकडे लिहितो आपण स्पेस लिहितो. हे त्याचं वाक्य काय बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. कळेपर्यंत चला पुढचं बघूया. म्हणजे ऑप्शन डी जे आहे आपलं बरोबर असणार, आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन डी कोणतं, याच्या संदर्भात चुकीचं लिहिले पण आपलं विचारलं काय चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे. मग त्यामुळे ऑप्शन डी आहे तुमचं परफेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा, इथे रिनीट 2026 चा क्वेश्चन होता. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये हे पण केलं होतं. याच्यावरती क्वेश्चन आहे या चॅप्टरवरती. याच्यावरती बघा. मग बघा इथं जिनस, क्लास, ऑर्डर, फायलम, फॅमिली, किंगडम, स्पेसिस. मग तुम्हाला काय विचारलंय, रिअरेंज करायचे कशामध्ये, असेंडिंग ऑर्डरनुसार. डिसेंडिंग ऑर्डर नाही, कोणता चढत्या क्रमाने तुम्हाला अरेंज करायचं. मला सांगा रे, पहिलं काय बघितलं मग आपण, पहिलं होता किंगडम. काय बघितलं पहिल्यांदा, किंगडम बघितलं. ठीक आहे. किंगडम नंतर काय बघितला, फायलम बघितला. काय बघितला, फायलम. फायलम नंतर आपण लास्ट जे आहेत कोणतं, सेकंड लास्ट जो आहे बघितला जिनस. त्यानंतर लास्ट बघितला कोणता, स्पेसिस बघितला. बरोबर. त्याच्यावरती काय होतं, फॅमिली होतं. तुम्ही एवढं जरी अरेंज केलं ना तरी पण तुम्हाला त्यांचं असेंडिंग ऑर्डर जे आहेत लक्षात येईल. आता बघा पहिल्यांदा स्पेसिस किंवा किंगडम, किंगडमचा नंबर किती, एफ. एफ आहे पहिल्यांदा. आपलं काय विचारलंय, असेंडिंग ऑर्डरनुसार विचारलंय, चढत्या क्रमानुसार विचारलंय. मग चढत्या क्रमानुसार जर गेलं ना आपण, स्पेसिस हे नाव जे आहेत पहिल्यांदा आलं पाहिजे. कोणता, स्पेसिस. मग स्पेसिसचा कंबाग कोणता, जी. मग आपल्या ऑप्शनमध्ये आहे का जी, बघा याच्यामध्ये जी आहे का, नाही. जी ऑप्शन चुकलं. याच्यामध्ये जी आहे का, हो बरोबर आहे. याच्यामध्ये सी जी आहे का, नाही. म्हणजे ऑप्शन चुकले. याच्यामध्ये जी आहे का, आहे, बरोबर आहे. आता दोन ऑप्शन फक्त आपल्याला राहिले, बाकी ऑप्शन आपण कट केले. मग मला सांगा दोन नंबरचा कोणता आहे, जिनस. जिनसचा नंबर किती आहे बघा, जिनसचा इथे, जिनस म्हणजे ए नंबरचा आहे. मग जी नंतर ए आला पाहिजे. मग जी नंतर ए कोणामध्ये, ऑप्शन बी मध्ये आहे. म्हणजे आपला ऑप्शन बी काय परफेक्ट आन्सर असणार आहे. बाकी समोर बाकी सुद्धा गरज नाही. आता जी नंतर डायरेक्टली सी येऊ शकत नाही, ऑर्डर येऊ शकत नाही. मग आपण काय बघितलं, स्पेसिस, जिनस, फॅमिली, नंतर हे काय बघितलं, ऑर्डर हे बघितलं. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तुमचं काय असणार आहे, परफेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे कोणतं, ऑप्शन बी इज अ परफेक्ट आन्सर. GAECBD आणि एफ. एकदम सोपं आहे. तुम्हाला विचार करा, एवढा सोपा क्वेश्चन अजूनपर्यंत तुम्ही पहिलं सुद्धा बघितलं होता का, नसेल बघितला. ठीक आहे. एवढा सोपा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा 18 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलंय, लिनियस इज क्रिएटेड विथ. कार्लस लिनियस जे होते त्यांना कशाबद्दल क्रिएट केले गेले, कशाबद्दल आपण नावाजलं गेलेलं आहे. आता हा AIPMDचा क्वेश्चन 1993चा. न्यू NCERT जे आहे त्याच्यावरती 4 पेज नंबरवर तुम्हाला हे बघायला भेटेल. बरोबर. आता कार्लस लिनियस जे होतं त्यांचं सिस्टम कोणती होती, बायनॉमियल नोमेनक्लेचर. बरोबर आहे. थिअरी ऑफ बायोजेनेसिस काही संबंध नाही त्यांचा. डिस्कव्हरी ऑफ मायक्रोस्कोप काही संबंध नाही. त्यानंतर डिस्कव्हरी ऑफ ब्लड सर्क्युलेशन काही संबंध नाही. विल्यम हार्वे यांचं काम आहे. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं आहे, ऑप्शन ए आपलं परफेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन ए. त्यानंतर नेक्स्ट 19 नंबरचा क्वेश्चन आपला, बायनॉमियल नॉमेनक्लेचर मीन्स. बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय असतं बघा, वन नेम गिवन बाय द टू सायंटिस्ट. एक नाव दोन सायंटिस्ट दिले. वन सायंटिफिक नेम कन्सिस्ट ऑफ द जेनेरिक अँड द स्पेसिफिक इफिट अँड टू नेम्स वन लॅटिनाइज. असं काही नाही. टू नेम्स ऑफ द सेम प्लांट असं काही नाही. वन नेम गिवन बाय टू सायंटिस्ट, एकच नाव दोन सायंटिस्ट दिले असं काही नाही. वन सायंटिफिक नेम कन्सिस्टिंग ऑफ द जेनेरिक अँड द स्पेसिफिक इफिट. हे वाक्य बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तुमचं काय असणार आहे, परफेक्ट आन्सर असणार आहे. एकदम सोपे क्वेश्चन आहे. AIPMDचा 1993चा क्वेश्चन आहे पण रिलेट करतोय म्हणून मी घेतला. ठीक आहे. पुढे बघूया. 20 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हटलंय, अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर द मॉडर्न डे क्लासिफिकेशन. मॉडर्न डे क्लासिफिकेशन मध्ये इम्पॉर्टंट क्रायटेरिया काय आहे तो आपल्याला बघायचा.
म्हणजे मॉडर्न थेरी वेगळी आणि कोणता पहिली जी थेरी होती वेगळी बघ, हे दोन्ही पण लक्षात ठेवायचे. आता मॉडर्न डे क्लासिफिकेशन जो क्रायटेरिया आहे तो काय आहे बघा, रिसेम्बलन्स ऑफ इन मॉर्फॉलॉजी हा क्रायटेरिया आहे का? आपण ऑप्शन बघून घेऊ पहिल्यांदा. अनाटॉमिकल अँड फिजियोलॉजिकल ट्रेट हा क्रायटेरिया आहे का? त्यानंतर ब्रीडिंग हॅबिट्स हा क्रायटेरिया आहे का? आणि प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड हा क्रायटेरिया आहे का? तर पहिल्यांदा बघा, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड हा क्रायटेरिया नाही. आलं लक्षात? ब्रीडिंग हॅबिट हा सुद्धा क्रायटेरिया नाही. आता कोणते राहिले? रिसेम्बलन्स इन मॉर्फॉलॉजी आणि अनाटॉमिकल अँड फिजियोलॉजिकल ट्रेट. त्यामध्ये पण आपण रिसेम्बलन्स दाखवत नाही मॉर्फॉलॉजीमध्ये, आपण काय दाखवतो? अनाटॉमिकल अँड फिजियोलॉजिकल ट्रेट हे आपण दाखवत, लक्ष ठेवायचं. त्यामुळे ऑप्शन बी जे आहे आपलं परफेक्ट आन्सर येणार आहे. ऑप्शन बी इज अ परफेक्ट आन्सर. ठीक आहे. आता हे नोटोकॉर्ड जे होतं, नोटोकॉर्ड आपलं पुढे बघायचं होतं व्हिडिओ लेक्चरमध्ये. तुम्ही जेव्हा 10वीला बघितलं असतं, 10वीला तुम्ही एक चॅप्टर स्टडी केला असाल. चॅप्टर नंबर 6 होता. ज्यांनी स्टेट बोर्डचा अभ्यास केला असेल, चॅप्टरचं नाव होतं ॲनिमल ॲनिमल क्लासिफिकेशन. काय होतं? ॲनिमल क्लासिफिकेशन. या चॅप्टरमध्ये तुम्ही नोटोकॉर्ड असेल, त्यांना कॉर्डेटा, नॉन कॉर्डेट्स वगैरे असेल, त्यांचा क्लासेस असेल, फॅमिली असेल, थोडंफार शिकले असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपला ऑप्शन कोणता आहे? बी आहे. आता हे नोटोकॉर्डचा काही संबंध येत नाही मॉडर्न डे क्लासिफिकेशनमध्ये. पुढचं बघूया आपण. 22 नंबरचा क्वेश्चन AIPMT 2012 मध्ये विचारला गेला होता. बघा काय म्हटले, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इज अ सायंटिफिकली करेक्ट नेम. असा कोणता ऑर्गनिझम आहे, असा कोणता सजीव आहे, ऑर्गॅनिझम म्हणजे काय, असा कोणता सजीव आहे, त्या सजीवाचं सायंटिफिकली करेक्ट नेम दिलेलं आहे, असं आपल्याला ओळखायचं. पण पुढे काय बघा, करेक्टली प्रिंटेड अकॉर्डिंग द इंटरनॅशनल रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. मग कोणकोणते असेल? इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नॉमेनक्लेचर आणि इंटरनॅशनल कोड फॉर झुलॉजिकल नॉमेनक्लेचर यानुसार. बरोबर. आता बघा, नॉमेनक्लेचर अँड द करेक्टली डिस्क्राईब. त्याला डिस्क्राईब पण करेक्ट केलं गेलं पाहिजे, त्याचं नाव पण व्यवस्थित लिहिलं गेलं पाहिजे, रूलनुसार पण असलं पाहिजे आणि त्याला व्यवस्थित डिस्क्राईब पण असलं पाहिजे. मग बघा बरं, पहिल्यांदा मास्का डोमेस्टिका हे नाव तर बरोबर आहे. कोणाचं नाव आहे? हाऊस फ्लायचं नाव आहे. बघा, द कॉमन हाऊस लिझार्ड ऑर रेप्टाईल्स, त्यांना डिस्क्राईब व्यवस्थित केलं नाही. म्हणजे ऑप्शन काय असणार? पहिलं चुकीचं ऑप्शन असणार आहे. बी बघा, प्लाझ्मोडियम फ्लॅसिबेरम अ प्रोटोझोअन पॅथोजन कॉझिंग द मोस्ट सिरियस टाइप्स ऑफ मलेरिया. आता प्लाझ्मोडियम व्हायरस किंवा प्लाझ्मोडियम फ्लॅसिबेरम हा आहे इयत्ता 12वीचा क्वेश्चन. तुम्हाला 12वीचा आणि 11वीचा मिक्स केला आहे बघा हा क्वेश्चन. आता प्लाझ्मोडियम फ्लॅसिबेरम जे आहे तुम्हाला 12वीमध्ये एक चॅप्टर शिकायचं आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसीज. कोण चॅप्टर? ह्युमन हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर शिकायचा बघा. ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये तुम्हाला हे द्यायचं आहे. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला प्लाझ्मोडियम व्हायरस असेल, प्लाझ्मोडियम फ्लॅसिबेरम वगैरे असेल, हा घेतला आहे. तुम्ही थोड्या वेळ याला थोडं साईडला ठेवा. आता काय म्हटले? प्लाझ्मोडियम फ्लॅसिबेरम प्रोटोझोम पॅथोजन कॉझिंग द मोस्ट सिरियस टाइप्स ऑफ मलेरिया. बरोबर आहे. हा मलेरिया काय करतोय? तयार करतोय. त्यानंतर फिलिस टायगरिस इंडियन टायगर वेल प्रोटेक्टेड इन द गिर फॉरेस्ट. आता फिलिस टायगरिस हे जे नाव आहे, ते नाव चुकले थोडंसं. टायगरिस जे आहेत, मग आपण ते नाव चुकले असल्यामुळे कोणतं हे पुढं बरोबर असू शकत नाही. बघा, इकोला आहे. इकोलाई फुल नेम ऑफ द अँटोम्बिया नाही. इकोलाईला आपण म्हणतो कोणतं? इशरिकिया कोलाई असं म्हणतो. म्हणजे हे पण ऑप्शन आपलं काय चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन कोणतं असेल? ऑप्शन बी हे तुमचं परफेक्ट आन्सर असणार आहे. प्लाझ्मोडियम फ्लॅसिबेरम अ प्रोटोझोअन पॅथोजन कॉझिंग द मोस्ट सिरियस टाइप्स ऑफ मलेरिया. पुढचा क्वेश्चन समजून घेऊ आपण 21 नंबरचा. क्वेश्चन मध्ये काय म्हटले बघा, स्टडी द फोर स्टेटमेंट. आता हे जे 4 स्टेटमेंट आहे, 1, 2, 3, 4 यांचा अभ्यास करा. बघा, कोणतं? फर्स्ट टू फोर्थ. गिवन बिलो अँड सिलेक्ट द 2 करेक्ट वन ऑफ द गेम. यामध्ये 2 करेक्ट आहे ते ओळखायचे. कोणते? 4 मध्ये 2 काय करायचे? तुम्हाला बरोबर ओळखायचे आहे. आता हा क्वेश्चन एनसीईआरटी ओल्ड एनसीईआरटी आहे. त्यामध्ये 4, 5 आणि 6 पेज तुम्हाला हा बघायला भेटेल. आणि नीट 2016 फेज सेकंडचा क्वेश्चन आहे हा बघा. मग आता बरोबर कोणतं, चुकीचं कोणतं आपलं ओळखायचं. आपलं काय विचारलंय? सिलेक्ट द करेक्ट टू म्हटले, टू करेक्ट स्टेटमेंट म्हटले आपल्याला. बघा, डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसिस वॉज गिवन बाय द अर्न्स्मियर. बरोबर आहे. अर्न्स्मियर यांनी बायोलॉजिकल स्पेसिसची डेफिनेशन दिली होती. डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसिस. दुसरं, फोटो पिरियड डज नॉट अफेक्ट रिप्रोडक्शन इन प्लांट. हे वाक्य चुकीचे. हे चुकीचं का बरं मी तुम्हाला समजून सांगतो. तिसरं, बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम वॉज गिवन बाय R.H. विटाकर. R.H. विटाकर यांनी दिली होती कोणती? 5 किंगडम क्लासिफिकेशन. त्यामुळे ही सुद्धा वाक्य काय येईल? चुकीचं येईल. त्यानंतर तिसरं, इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन इज अ सिनोनमस विथ द ग्रोथ. बघा, तुम्हाला म्हटलंय प्रॉपर्टी ते लिव्हिंग ऑर्गनच्या रिप्रोडक्शन आणि ग्रोथ या काय असतात? हा दोन्ही प्रॉपर्टी कशा आहे? जे प्राणी युनिसेल्युलर असतात, एकच पेशी असतात, कोणता?
त्यांच्या दोन्ही प्रॉपर्टी काय असतात सेम असतात. रिप्रोडक्शन होणं आणि ग्रोथ होणं गोष्ट एका सिनॉनिमस आहे, समानार्थी आहे. मग आपलं पहिलं आणि चौथं वाक्य बरोबर आहे. मग आपल्या ऑप्शनमध्ये आहे बघा पहिलं आणि चौथं याच्यामध्ये नाहीये. ऑप्शन चुकीचं. याच्यामध्ये पण नाही. याच्यामध्ये पहिलं आणि चौथं बरोबर आहे. कोणतं डी म्हणजे एक आणि दोन्ही वाक्य काय चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं बरोबर आन्सर असायला पाहिजे. बरोबर? बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, फोटो पिरियड डज नॉट अफेक्ट रिप्रोडक्शन इन प्लांट. आता फोटो पिरियड अफेक्ट करतं रिप्रोडक्शनसाठी. मला सांगा, तुम्हाला हे पण तुम्हाला 11वी बघायचं. या 11वी तुम्हाला एक चॅप्टर आहे कोणता? प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तो आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 3 प्रकार झाडं सांगितलेलं आहे. म्हणजे फुलं, झाडाचे जे फुलं आहेत 3 प्रकारे कार्य करतात. मग त्यांना नाव दिलेलं आहे. ते नाव तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. पहिलं आहे बघा लॉंग डे प्लांट, दुसरं आहे शॉर्ट डे प्लांट आणि तिसरं आहे डे न्यूट्रल प्लांट. हे 3 प्लांट असतात. म्हणजे 3 प्रकार झाडं असतात. फुलं, झाडाचे फुलं एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्स करतात. मग आता लॉंग डे प्लांट म्हणजे काय? त्याला जास्तीत जास्त हीट लागते, उष्णता लागते किंवा समर सीझनमध्ये, पण त्या समर सीझनमध्ये या झाडांना जास्तीत जास्त फुलं येतात. मग आपण जे पीक करतो ना, ते समर सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये कोणकोणती पिके घेतो? त्यानंतर हिवाळ्यामध्ये कोणकोणती पिकं घेतो? त्यानंतर दोन्ही पण ऋतूमध्ये कोणकोणती पिकं घेतो? याला ते रिस्पॉन्सिबल आहे. आता हे लॉंग डे प्लांट ना, त्याला जास्तीत जास्त काय लागतं? सूर्यप्रकाश लागतो. काय लागतो? सूर्यप्रकाश लागत असतो. तेव्हा त्याला फुलं येतात. जेवढा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश तेवढं जास्त फुलं झाडाला येतील. त्यानंतर शॉर्ट डे प्लांट आहे. हा केव्हा? विंटरमध्ये. किंवा विंटरमध्ये. विंटरमध्ये केव्हा? हिवाळ्यामध्ये. काय? हिवाळ्यामध्ये. मग आपण हिवाळ्यामध्ये किंवा विंटर सीझनमध्ये कोणकोणती पिकं करतो? त्याला कारणीभूत काय आहे? त्याचं वातावरण. या झाडांना जेवढं कमी सूर्यप्रकाश असेल ना, जेवढी जास्त थंडी असेल कोणता, तेवढे जास्त फुलं येतात. आणि तेव्हा डेड ड्रॉपला त्यांना काही घेणं देणं नसतं. कोणता? सूर्यप्रकाश असो किंवा समर सीझन असो. त्यांना नॉर्मल जे टॉर्च लाईट जर पडली, कोणती टॉर्च लाईट जरी चमकली तरी पण त्यांना फुलं येतात. आता झाडांना फुलं जर आले ना, तरच फळं येतील, तरच बिया लागतील. आणि आपलं काय पाहिजे? फळं पाहिजे किंवा बिया लागल्या पाहिजे. आपलं मोठी वस्तू आहे. आपलं काय पाहिजे? आपलं उत्पन्न पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? उत्पन्न. आणि उत्पन्न मिळवण्यासाठी झाडाला फुलं आले पाहिजे. शेतकऱ्यांची जे झाडं म्हणजे जे आपण पिकावर करतो. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची झाडं करतो ना, अशा प्रकारची पिकं करतो. ते पिकं त्या वातावरणामध्ये सुटेबल असतील. म्हणजे ज्या झाडांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आवश्यक आहे ना, अशी झाडं केव्हा करतो आपण? अशी पिकं केव्हा करतो? उन्हाळ्यामध्ये. ज्या झाडांना कमीत कमी सूर्यप्रकाश पाहिजे, थंडी जास्त पाहिजे, अशी पिकं केव्हा करतो आपण? विंटर सीझनमध्ये. आणि डेंड्रॉन प्लांट आहे, अजून दोन्ही ऋतूमध्ये ही झाडं करतो. त्यांना काय म्हणतो आपण? डेंड्रॉन प्लांट. मग मला सांगा, तुम्ही बाजरी जी आहे, बाजरी, मका, त्यानंतर गहू, त्यानंतर हरभरा, यांना काहीतरी स्पेसिफिक पिरियड आहे. यांना काहीतरी हंगाम आहे. आपल्याकडे नाव पडले बघा, रब्बी हंगाम, खरीप हंगाम. आता हे हंगाम कशामुळे पडले? कारण त्या-त्यानुसार या झाडांना तेवढा सूर्यप्रकाश आवश्यक आहे. थंडी आवश्यक आहे. त्यामुळे या झाडांना कोणतं? ते असणं महत्वाचं आहे. सूर्यप्रकाश असणं महत्वाचं आहे. ते वातावरण असं महत्वाचं आहे. त्यामुळे आपण वेगळ्या पिकांचा वेगळा सीझन ठेवतो, कालावधी असतो आपला. ठीक आहे? हे लक्षात ठेवायचं. मग ऑप्शन सी जे आहे ना आपलं कोणतं? परफेक्ट आन्सर आहे. ठीक आहे? ऑप्शन सी. मग कोणतं? फर्स्ट टू फोर्थ झालं इथे दिली तुम्हाला. आता मी थोडासा मार्कर चेंज करून तुम्हाला सांगतो. बघा ऑप्शन हा जो आहे परफेक्ट आन्सर असणार आहे. हा, सी आणि फोर्थ. कळेल पण तुम्हाला लॉंग डे प्लॅन कळलं, शॉर्ट डे प्लॅन कळलं आणि डिजिटल प्लॅन कळलं. हे तुम्हाला पुढे पण कळणार आहे. तरी पण एकदा ऑप्शन मध्ये आलंय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला 12वीचा आणि 11वीचा इतका प्रखरपणे अभ्यास करायचा आहे. प्रत्येक चॅप्टर मधल्या ऑप्शनचा अभ्यास करायचा आहे. जेणेकरून आपला कोणते ऑप्शन जरी मिक्स केले तरी पण आपला प्रत्येक ऑप्शनचे जे आन्सर आहे ते सांगता येईल. ठीक आहे? त्यानंतर आपलं मेन शिकायचे टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरी. एकदम सोपं कॅटेगरीज आहे. कोणत्या? टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरी. आता बघा, या टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज काय असतात? आपण ऑलरेडी बघितलं. कोणतं? किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. याचे ते क्वेश्चन पण होते आपल्याला. ते क्वेश्चन पण आपण बघितले. मग तुम्ही म्हणाल सर, ह्या जर एवढ्या टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज आहे बाळांनो, कोणता? या जर टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज आहे, यांना ओळखायचं कसं नेमकं? आपण एखादा सजीव जर आपल्याला नवीन सापडलं, त्या नवीन सजीवाला या टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज मध्ये का ठेवायचं? या तुम्हाला काच आन्सर आहे. व्हायचा आन्सर तुम्हाला. कशा आन्सर आहे? व्हाय चा आन्सर आहे. म्हणजे तुम्हाला याच ह्याच्यामध्ये का टाकायचं? याच किंगडम मध्ये टाकायचं, याच फाईलमध्ये का टाकायचं, याच क्लासमध्ये का टाकायचं, याच ऑर्डरमध्ये का टाकायचं, फॅमिलीमध्ये का टाकायचं, एकदम सोपं आहे. पहिल्यांदा किंगडम आपण काय बघितलं? शाळा ही काही मोठी किंगडम आहे. त्या शाळेमधल्या इयत्ता ज्या आहेत तुकड्या, त्या काय दुसऱ्या पण आहे फाईलम आहे. त्यानंतर क्लास, त्यांचे वर्ग जे आहेत ते वर्ग तुम्हाला म्हटले. ऑर्डर, कोणत्या? मुलांची ऑर्डर आहे. फॅमिली, मुलांचं गट आहे. जिनस, त्यांच्या मित्रांचं गट आहे. स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल मुलगा, याला कोणतं? स्पेसिस पर्यंत. आता फक्त याच्यामध्ये वेगळं काय आहे माहिती आहे का?
तुम्ही म्हणाला आतापर्यंत तुम्ही आम्हाला फायलम फायलम सांगत होते. आता विशिष्ट काय करायचं माहिती आहे का? जर फायलम म्हटला तर हा ॲनिमलचा असतो. कसा असतो? ॲनिमल्स. ॲनिमल्स. जर तुम्हाला एखादा ॲनिमल असेल, जर प्राणी बघायला भेटला असेल, त्या प्राण्याला आपण किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज याच्यामध्ये काय करायची? डिव्हाईड करायची. आणि जर तुम्हाला एखादी वनस्पती सापडली, तर वनस्पतीला कोणतं असेल? किंगडम, त्यानंतर डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज. फक्त बदलतं काय? जर ॲनिमल असेल तर काय होईल? फायलम आणि जर प्लांट असेल तर काय होईल? पूर्णपणे डिव्हिजन. फक्त एवढी 2च फरक आहे. आता यामध्ये तुम्हाला काय म्हटलंय? ॲनिमलियामध्ये आपण का टाकायचं एखाद्या सजीवाला, एखाद्या प्राण्याला, बाकीच्या ऑर्गझमला? त्याला काहीतरी कारण आहे. मग मी तुम्हाला इथपर्यंत समजून सांगणार आहे कोणता ॲनिमलिया म्हणजे काय नेमका? का त्या ग्रुपमध्ये टाकलं गेलं पाहिजे? कॉर्ट म्हणजे हा कोणता फायलम आहे, त्याच फायलममध्ये का टाकला गेला पाहिजे? किंवा मॅमेलिया आहे, त्याच पूर्णपणे क्लासमध्ये का टाकलं गेलं पाहिजे? या प्रत्येकास मी तुम्हाला आन्सर देणार आहे. कोणतं? होमोएडपर्यंत म्हणजे प्रिमॅटापर्यंत आपण सगळं बघणार आहे. त्यानंतर पुढच्या वेळेस पुढच्या लेक्चरमध्ये होमोआयडी आणि कोणतं? होमो सेपियन्स हे का असतं? जिनस म्हणजे फॅमिली, जिनस, स्पेसिस काय असतं? हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे? चला पुढे बघूया. बघा रे, आता आपण समजून घेऊया. आता जो किंगडम ॲनिमलिया आहे, या किंगडम ॲनिमलियामध्ये कोणकोणते प्राणी आपल्याला टाकणं गरजेचं आहे. तुम्हाला जर एखादा नवीन सजीव भेटला, त्या नवीन सजीवाला ह्याच ग्रुपमध्ये, ह्याच किंगडममध्ये का टाकणं गरजेचं आहे? त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कोणता बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ते आपल्याला बघायचे. आता पहिलं बघा, जे प्राणी, जे सजीव किंगडम ॲनिमलमध्ये येतील ना, आता कोणतं बघतो आपण? किंगडम ॲनिमलिया. याच्यामध्ये सगळे कोणते येणार आहे? यामध्ये सगळे येणारे प्राणी येणार आहेत. कोणते येणार आहे? प्राणी. आता मला सांगा, सरळ-सरळ जर प्राणी आले ना, त्या प्राण्यांचं काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक असली पाहिजे, तरच आपण त्याला या ग्रुपमध्ये टाकू शकतो. मग तुम्हाला जेवढे पण प्राणी भेटतील ना, ते कसे असले पाहिजे? युकॅरियोटिक असले पाहिजे. आता तुम्हाला बघा 2 प्रकारच्या सेल असतात. कोणता? आपण बघितलं बघा, तुम्ही रेग्युलरमध्ये शिकताच आहे. कोणता? 2 सेल. पहिली आहे कोणता? प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरी कोणती? युकॅरियोटिक सेल. मग या दोघांमध्ये काय फरक असतो? जी प्रोकॅरियोटिक सेल असते ना, त्याच्यामध्ये वेल डिफाईन जो न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस नसतो. त्यानंतर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेस आहे, ती मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेस नसतात. तसं जी युकॅरियोटिक सेल आहे, त्या युकॅरियोटिक सेलमध्ये असं काय? वेल डेव्हलप काय असतो? न्यूक्लियस असतो. त्यानंतर वेल डेव्हलप मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेस असतात. हे पण महत्वाचं आहे. या 2 गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे? चला पुढचं बघूया. मग आता हे सगळे प्राणी कसे असतात? युकॅरियोटिक त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेस असतात. मी तुम्हाला हे समजून सांगितलं. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेस म्हणजे नेमकं काय? एवढं तर तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे 10वी नंतर. बरोबर? पुढचं बघूयात. त्यानंतर दुसरी जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, दुसरा कोणता? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. ह्या सजीवामध्ये म्हणजे शरीरामध्ये, सजीवामध्ये नाही, ह्या सजीवामध्ये भरपूर साऱ्या सेल असतात, मल्टी सेल्युलर असतात. मग मला सांगा रे, आपल्या शरीरामध्ये किती सेल आहे साधारणतः? त्याचा हा इस्टिमेट आकडा आहे. किती? 30 ट्रिलियन. म्हणजे कोणतं 30? म्हणजे 13 वरती किती शून्य? 13 शून्य. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. याला काय म्हणतो आपण? 30 ट्रिलियन असं म्हणतो. एवढ्या साधारणतः इस्टिमेट आकडा आहे, हा अंदाजे आकडा आहे. हा काय खरोखरचा आकडा नाही. प्रत्येक सजीवामध्ये आहे, म्हणजे फक्त ह्युमन बीइंग नसेल. कोणामध्ये? ह्युमन बीइंगमध्ये. ह्युमन बीइंगमध्ये एवढा आकडा आहे. साधारणतः एवढा आकडा आहे. लक्षात ठेवायचं. कळलं इथपर्यंत? बघा. हे कसे असतात? बहुपेशीय असतात. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. हे आपण समजून घेतलं. दुसरं, त्यानंतर तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेल वॉल अपसेट असते. प्रत्येक सजीवामध्ये काय असते? प्रत्येक सजीवामध्ये म्हणण्यापेक्षा आपण किंगडम ॲनिमलियामध्ये काय असते? सेल वॉल अपसेट असते. फॉर एक्झाम्पल ही सेल आहे. सेलच्या बाहेरून जे आवरण असतं ना, काही बाह्य आवरण जे असतं, त्याला काय म्हणतो आपण? सेल वॉल असं म्हणतो. हे प्लांटमध्ये प्रेझेंट असतं. कशामध्ये? प्लांटमध्ये. ॲनिमलमध्ये काय असतं? ते ॲब्सेंट असतं. काय असतं? ॲनिमलमध्ये ॲब्सेंट असतं, लक्षात ठेवायचं. सेल वॉल नसतं तर काय असतो? सेल मेम्ब्रेन असतो प्रेझेंट. ठीक आहे. मग आपण काय बघितलं? पहिले कॅरेक्टर जे आहे ते युकॅरियोटिक असतात. दुसरं ते मल्टीसेल्युलर असतात. तिसरं काय बघितलं आपण? सेल वॉल ॲब्सेंट असते. ठीक आहे. ॲनिमलियामध्ये हां. त्यानंतर आपल्याला बघायचं चौथं, हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे ते अन्नासाठी किंवा फूडसाठी डिपेंड ऑन फूड. कोणता? बाकीच्या ऑर्गॅनिझम काय डिपेंड असतात. म्हणजे जर आपण ह्युमन बीइंग्स एक्झाम्पल बघितलं किंवा ॲनिमल्स एक्झाम्पल बघितलं, जे ॲनिमल्स आहेत ना, ते ॲनिमल्स स्वतःचं अन्न तयार करत नाही. कोणतं? फक्त प्लांट काय करतं? प्लांट दे मेक कोणतं? दे मेक देअर ओन फूड. तसं ॲनिमल करत नाही. प्लांट काय करतं? स्वतःचं अन्न स्वतः बनवतं. पण ॲनिमल स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही. ॲनिमल डिपेंड असतो कोणता? अन्नासाठी दुसऱ्यावरती. म्हणून काय आहे? हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यांचं काय? स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही. ते अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहतात. त्यामुळे काय म्हणतो आपण त्याला? हेटेरोट्रॉप्स असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. त्याला कोणतं? चौथं कॅरेक्टर हे किंगडम ॲनिमलियाचं. त्यांचं 5वं कॅरेक्टर आहे बघा. आता वाटलंच मी थोडंसं या साईडला घेतो.
बघा आतापर्यंत आपण किती कॅरेक्टर बघितले? 4 कॅरेक्टर. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू 5वं जे कॅरेक्टर आहे. 5वं आहे मोमेंट, लोकोमोशन. आता मोमेंट आणि लोकोमोशन म्हणजे काय? ते प्राणी जे आहेत आपली जागा बदलू शकतात. कोणता? जागा बदलतात. मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिले? ह्युमन बीइंग्स असेल, टायगर असेल, फिश असेल, बर्ड असेल. आता फक्त नॉर्मल एक्झाम्पल झाले. भरपूर साऱ्या प्राणी तुम्हाला एक्झाम्पल देता येईल. जे प्राणी लोकोमोशन करू शकतात. लोकोमोशन काय? जागा बदलू शकतात. हालचाल करू शकतात ते. ठीक आहे. आता झाड काय हालचाल करत नाही. लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा 6वं कॅरेक्टर आपलं प्रेझेन्स ऑफ मसल अँड नर्वस टिश्यू. त्यांच्यामध्ये काय असतात? मसल म्हणजे काय? स्नायू प्रेझेंट असतात. आपले मसल बघा बायसेप, ट्रायसेप काय आपल्याकडे मसल्स आहे. हे मसल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांच्यामध्ये काय असतो? नर्वस टिश्यू असतो. काय असतो? नर्वस टिश्यू ठेवायचं. ठीक आहे. त्यामुळे त्यांना नर्वस टिश्यू असल्यामुळे कोणतं जे स्टिम्युला आहे बघा आपण जर आपला एखादा हात गरम पाण्यामध्ये टाकला, आपलं ते पाणी कितपत गरम आहे हे कळतंय. म्हणजे आपलं काय नर्वस सिस्टम आपली वेल डेव्हलप आहे. आपली चेतासंस्था. याला काय म्हणतो आपण नर्वस सिस्टम जर आपण मराठीमध्ये म्हटलं काय त्याचं काय नाव आहे? चेतासंस्था. नाव काय मग? चेतासंस्था असं नाव आहे. ज्याला आपण नर्वस सिस्टम असं म्हणतो. ती चेतासंस्था असल्यामुळे आपल्या बाहेर काय चाललंय? थंडी, ऊन, वारा, पाऊस या एक्सटर्नल जे स्टिम्युला आहे ते कळतात आपल्याला नेमकं काय. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपला नेक्स्ट कॅरेक्टर आहे बघा 7 नंबरचं सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे जे पण प्राणी ॲनिमल किंगडम ॲनिमलमध्ये आहेत ना, कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात. आता काही-काही एक्सेप्शन असू शकतात, पण बऱ्यापैकी जे आहेत ना, कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात आणि ते काय असतात? डायोसियस असतात. म्हणजे कोणता? मेल अँड फिमेल. कोणतं? मेल अँड फिमेल. हे दोघं पण काय असतात? वेगळे असतात. म्हणजे नर म्हणजे पुरुष किंवा स्त्री जे आहेत, हे दोन्ही काय असतात? वेगळे असतात. त्याला म्हणतो आपण डायोसियस. दोन्ही पण सेक्स काय असतात? सेपरेट असतात. लक्षात ठेवायचं. पुढे बघू आपण. त्यानंतर 8 नंबरचा आहे वेल डेव्हलप ऑर्गन सिस्टम. आता ऑर्गन म्हणजे काय रे? अवयव. आता अवयवांची जी सिस्टम असल्यानंतर आपण ऑर्गन सिस्टम असं म्हणतो. अवयव काय असतात? वेल डेव्हलप असतात. अवयव. ठीक आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल काय दिलंय? पचन संस्था. ही संस्था आहे बघा. इथे काय म्हटलंय? सिस्टम म्हणजे पचन संस्था. त्यानंतर रेस्पिरेटरी बघा. श्वसन संस्था. कोणती? श्वसन संस्था. आपण श्वास घेतो बघा ती. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टम रक्तभिसरण संस्था. कोणती आहे? रक्त विसरण संस्था आणि त्यानंतर नेक्स्ट आहे नर्वस सिस्टम ते आपण बघितलं कोणतं? चेतासंस्था. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. हे प्रत्येक सजीवामध्ये तुम्हाला आढळतं. कोणतं? ॲनिमिलियामध्ये ही तुम्हाला गोष्टी बघायला भेटतात. जो पण प्राणी, जो पण सजीव किंगडम ॲनिमिलियामध्ये येईल, तर जवळपास हे 8 कॅरेक्टर जे आहेत ना, त्याच्यामध्ये असतात. आता काही-काही एक्सेप्शनल आहे. कोणतं? सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रत्येकामध्ये होतं असं काही आहे का? तर नाही. काही-काही ॲनिमल एक्सेप्शनल आहे आपला. अपवाद आहे, पण ते पण आपल्याला बघायचे नेमकं कोणकोणते अपवाद आहे. पण बाकीचे पण कॅरेक्टर मॅच करतात ना त्याला, हे पण महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे. पुढे बघूया आपण. आता बघा, आपण जवळपास हे कॅरेक्टर बघितलं कोणतं? किंगडम ॲनिमलियाची. आपण का एखादा प्राणी किंगडम ॲनिमलमध्ये टाकायचा किंवा एखाद्या प्राण्याला का किंगडम ॲनिमलियामध्ये टाकलं गेलेलं आहे? त्याच्या पाठीमागचं कारण कोणता? तो असतो युकॅरियोटिक. त्यानंतर तो असतो मल्टीसेल्युलर. सेलवाला असते. अब्सेंट फक्त काय असतो? सेल मेम्ब्रेन. काय असतो? सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. लक्षात ठेवायचं. सेलवर काय असते? अब्सेंट असते. हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन अन्नासाठी दुसऱ्यावरती काय असतो? डिपेंड असतो. फूडसाठी काय असतो? दुसऱ्यावरती डिपेंड असतो बघा. इंजेक्टिव्ह न्यूट्रिएंट तुम्हाला म्हटलं कोणतं? जे न्यूट्रिशन आहे ते तो बाहेरून देतो. रिझर्व्ह फूड ऑफ ग्लायकोजन हे पण आहे, पण तेवढं महत्त्वाचं वाटत नाही बघा. मोटाईल म्हणजे लोकोमोशन करतो. ठीक आहे. काय होतो? लोकोमोशन. काय करत असतो? लोकोमोशन. मूव्हमेंट असेल. मसल अँड नर्वस टिश्यू प्रेझेंट. मसल म्हणजे काय? स्नायू असतात आणि चेतासंस्था वगैरे असते. मोस्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन. मोस्टली म्हटले सगळे नाही ऑल सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं नाही. मोस्टली म्हटले तुम्हाला. त्यानंतर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. त्यांची डेव्हलपमेंट कशी होती? एम्ब्रियॉनिक. एम्ब्रियो तयार होतो. काय होतो? एम्ब्रियो. एम्ब्रियो तयार होत असतो. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन म्हणजे काय? त्यांच्यामध्ये संस्था आहे संस्था. संस्था म्हणजे कोणत्या? आपण पचन संस्था, श्वसन संस्था, त्यानंतर रक्तविसरण संस्था या संस्था बघितल्या. ह्या संस्था याच्यामध्ये असतात. ठीक आहे. पुढे बघूया आपण. बघा आतापर्यंत आपण कव्हर केलाय पहिला पार्ट. पहिला पार्ट कोणता? किंगडम ॲनिमलिया. आपण याला किंगडम ॲनिमलियामध्ये का टाकायचं? कोणत्या? माणसाला. आता होमोसेपियन्स हे आपला माणसाला बघायचंय. मग किंगडम ॲनिमलियाचे आपण बेसिक जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते बघून घेतले. त्यानंतर बघायचं आपल्याला आता फायलम जो कॉर्टा आहे, या फायलम कॉर्टामध्ये माणसाला कशामुळे टाकलं गेलं आहे? फायलम कॉर्टाचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? ते आपल्याला बघायचे. चला तर मग सुरुवात करूया. कॉर्टाचे फायलम जो कॉर्टा आहे त्याचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. बघा पहिलं बेसिक कॅरेक्टरिस्टिक जे आहेत फायलम कॉर्डेटाचं
ते काय आहे? नोटोकॉड प्रेझेंट. आता नोटोकॉड काय राहतं बघा इथं. नोटोकॉड इज प्रेझेंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कोणतं? हे बघा इथं नोटोकॉड दाखवलंय. काय दाखवलं नाव? नोटोकॉड. रॉड लाइक स्ट्रक्चर आर प्रेझेंट म्हणजे काय? जेव्हा आपल्या बॉडीची एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असते, जेव्हा आपलं म्हणजे आपली जी वाढ आहे आपल्या आईच्या शरीरामध्ये होत असते किंवा प्राण्यांची वाढ त्यांच्या अ, मातीच्या शरीरामध्ये होत असते, तेव्हा त्यांच्यामध्ये हे असं नोटोकॉड लाइक स्ट्रक्चर असतं. त्याला आपण नोटोकॉड लाइक स्ट्रक्चर आपण म्हणतो कॉर्डेटाचं बेसिक कॅरेक्टर जे आहेत बघा. नोटोकॉडचं ओळख चिन्ह आहे तुम्हाला म्हटलं. फ्लेक्सिबल रॉड कसा असतो? आता हा जो रॉड आहे, दांडा जो आहे, हा प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये असतो. कोणता? एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेळेस. ठीक आहे. तो काय करतो? आपल्या शरीराला आधार देतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे एक्झाम्पल कोणतं आहे? फिश आहे, फ्रॉग आहे, स्नेक आहे, बर्ड आहे, कोण ह्युमन आहे. या सगळ्यांच्या शरीरामध्ये काय राहतं? नोटोकॉड लाइक स्ट्रक्चर असतं. हे कॅरेक्टर आहे कोणतं? कॉर्डेटाचं. फायलम कॉर्डेटाटस. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा डॉर्सल हॅलो नर्व्ह कॉर्ड. डॉर्सल म्हणजे काय रे? पाठीमागच्या साईडला काय असतं? नर्व्ह कॉर्ड असतं. म्हणजे आपण पाठी जी साईड आहे, पाठी साईड, पाठीमागचा जो भाग आहे, त्या पाठीमागच्या भागाला काय असतात? नर्व्ह कॉर्ड वगैरे असतात. ठीक आहे. म्हणजे आपण जो नर्व्ह कॉर्ड म्हणतो मेजर जो आहे किंवा पाठीमागचा साईड आहे, आपल्या पाठीचा जो कणा आहे, याच्या भागामध्ये प्रेझेंट असतं ते कोणतं? नर्व्ह कॉर्ड. पाठीच्या बाजूला. पोकळ असतं, हॅलो असतं. हॉलो म्हणजे काय? पोकळ असतं. त्याच्या आतमध्ये काहीच नसतं आणि तसं जर आपण विरुद्ध बघितलं कोणाचं जे नॉन कॉर्डेट्स आहे त्यांचं नॉन कॉर्डेट कसं असतं ते असतं पूर्णपणे सॉलिड आणि कोणतं असतं व्हेंट्रल असतं. म्हणजे शरीराच्या पुढ साईडला असतं आणि आपलं कोणतं शरीराच्या पाठीमाग साईडला असतं. नॉन कॉर्डेट्स बघा व्हेंट्रल साईडला असतं आणि ते कसं असतं? सॉलिड असतं. हेच आपल्याला दिलेलं आहे. याला कोणतं? दुसरं. नोटोकॉड झालं पहिलं. त्यानंतर डॉर्सल हॉलो नोटोकॉड झालं कोणतं? आपलं दुसरं कॅरेक्टर. त्यानंतर तिसरं कॅरेक्टर आहे आपलं कोणतं? फॅरेंजियल ग्लिस्निट. आता फॅरेंजियल ग्लिस्निट म्हणजे काय रे? श्वसनासाठी. काय? श्वसनासाठी. आपण बघा मासे जर बघितलं, कोणते? मासे जे आहेत. माशांमध्ये काय असतं? फॅरेंजियल ग्लिस्निट असतात. म्हणजे श्वसन करण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी किंवा पाणी आतमध्ये घेण्यासाठी त्यांना काय असतात? थोडेसे त्याला म्हणतात खवले वगैरे आहे किंवा त्यांचे आतून पाणी घेतो बघा. तोंडाच्या थोडंसं पाठीमागे राहतं. फॅरेंजियल ग्लिस्निट त्यांच्यामध्ये असतं बघा. फिशमध्ये दिसतं का बघा. फिशमध्ये ते श्वसनासाठी वापरलं जातं. म्हणजे काय? श्वास घेण्यासाठी. त्यानंतर ह्युमन एम्ब्रिओमध्ये असतं पण ते नंतर नाहीसे होतात. ह्युमन एम्ब्रिओमध्ये. म्हणजे आपण जेव्हा लार्वल स्टेज आपल्या आईच्या पोटामध्ये आपण वाढत असतो का, तेव्हा त्यावेळेस आपल्यामध्ये पण असतात, पण नंतर काय होतात ते नाहीसे होतात. पण तुम्हाला म्हटलंय फिशमध्ये ते श्वसनासाठी म्हणजे काय? श्वास घेण्यासाठी. श्वसन म्हणजे काय? श्वास घेण्यासाठी ते वापरले जातात. हे लक्षात ठेवायचं. कळलं तुम्हाला तिसरं कॅरेक्टर? त्यानंतर चौथा आहे आपलं बघा बायलॅटरली सिमेट्रिकल. बायलॅटर म्हणजे काय? तुम्ही हे इथं पण बघितलंय. कोणतं? इयत्ता 10वी ला. जर एखाद्या प्राण्याचं जर आपण बघितलं ना, समजा आपण मागचं एक्झाम्पल घेऊ. जर त्याचे 2 समान भाग असेल ना, 2 समान भाग त्याला म्हणतो आपण बायलॅटरल सिमेट्री आणि याच्यामध्ये जेवढे पण प्राणी येतील म्हणजे बऱ्यापैकी प्राणी जे आहेत, मोस्ट ऑफ द ॲनिमल जे आहेत, ते कसे असतात? बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. मी तुम्हाला अजून पण त्याचे एक्झाम्पल देतो वाटलंच तर पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला बायलॅटरल सिमेट्रिकल याची डायग्राम जे आहेत, ती बघायला भेटेल. कोणती? बायलॅटरली सिमेट्रिकल. ठीक आहे. बघा इथे मी तुम्हाला काय म्हटलं बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजे काय? हे तुम्हाला सांगणार होतो. म्हणजे ह्या डायग्राममध्ये बघा, आता आपण जवळपास प्राण्यांची जी सिमेट्री आहे, ती आपल्याला जवळपास 3 प्रकारची बघायला भेटते. पहिलं आहे कोणतं? असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री. दुसरं कोणते आहे? रेडियल सिमेट्री आणि तिसरं कोणतं आहे? बायलॅटरल सिमेट्री. आता आपण बायसारखं समजून घेऊ. जर शेळी जर शरीराच्या कोणत्याही नाकापासून आपण जर अशी समान रेषा जर आखली इमेजरी लाईन जी आहे, तर या शेळीच्या शरीराचे 2 समान भाग होऊ शकतात. आता बाय म्हणजे काय? 2. 2 समान भाग होऊ शकतात. तसं बघा हे रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्रीमध्ये काय असतं? जर आपण एखाद्या प्राण्याच्या इमेज लाईन जर पास केली ना शरीरामधून शरीराच्या वरून जे आहेत, तर त्या प्राणी जवळपास 3-4 तुम्हाला भाग करावे लागतील, तेव्हा त्या प्राण्याचे 2 समान भाग होतील. आणि ही कोणती? असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री आहे. असा प्राणी आहे, असा सजीव आहे, त्या सजीवाचे कोणत्या भागातून किती तुकडे करा तुम्ही, किती इमेज लाईन पास करा, तरी पण त्या प्राण्याचे समान 2 भाग होऊ शकत नाही. त्याला काय म्हणतो आपण? असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री. दुसरं कोणतं आहे? रेडियल सिमेट्री आणि तिसरं आपण जे बघायचं आहे कोणतं प्राण्यांची सिमेट्री आहे ती कोणती? बायलॅटरल सिमेट्री म्हणजे शरीराचे 2 समान भाग होऊ शकतात. याला म्हणतात काय? बायलॅटरल सिमेट्री. आता बघा मग आता बघा आपल्याला ना जो फायलम फॉल्ट आहे त्याचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक बघायचे आपण एकूण 4-5 बघितले मेन जे आहेत पण तुम्हाला इथून एकूण 12 दिलेले आहे बघा. मग पहिलं काय म्हणतो तुम्हाला नोटोकॉड आर प्रेझेंट म्हणजे काय? नोटोकॉड म्हणजे काय? रॉड लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट. त्यानंतर डॉर्सला हॉलो नर्वकॉर्ड. डॉर्स म्हणजे काय? पाठीमागच्या साईडला काय असते? नर्वकॉर्ड असते. हॉलो म्हणजे काय? पोकळ असते बघा. फॅरेंजियल गिलस्लिट असते. फॅरेंजियल म्हणजे श्वास घेण्यासाठी कोणतं? माशांना श्वास घेण्यासाठी काय असतात? फॅरेंजियल गिलस्लिट असतात. त्यानंतर पोस्ट अॅनल टेल शेफ्टी असते. काय असते? शेफ्टी. त्यानंतर बायोटर सिमेट्री इतक्यात बघितलं आपण 2 समान भाग होतात. काय होतात? 2 समान भाग होतात.
ठीक आहे, ते आपण बघितलं. नेक्स्ट आहे ट्रिपल प्लास्टिक बॉडी, हे आपण ॲनिमल किंगडममध्ये बघणार आहे. कशामध्ये? ॲनिमल किंगडममध्ये. आता त्याचा एवढा विचार करू नका. त्यानंतर ट्रू सिलोम, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही पोकळ भाग आहे काही. काय आहे? पोकळ भाग आहे. ते ॲनिमलमध्ये असतात, शरीराच्या ह्याच्यामध्ये, ऑर्गनमध्ये. ऑर्गन सिस्टम लेव्हल ऑर्गनायझेशन, शरीरामध्ये काय आहे? अवयव संस्था असते. काय आहे? अवयव संस्था असते. प्रत्येक शरीरामध्ये काही अवयव आहे वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे. बंद रक्तभिसरण संस्था. कशी असते? बंद रक्तभिसरण संस्था. काय असते? संस्था. आपल्यामध्ये सुद्धा काय आहे? बंद रक्तभिसरण संस्था आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक मेन कोणता ऑर्गन जो आहे, हार्ट आहे, म्हणजे काय, हृदय आहे. त्या हृदयापासून पूर्ण शरीरापर्यंत काय असतं? रक्त पोहोचतं आणि त्याला वेगवेगळ्या पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या नळ्या आहे. मग आपण त्याला आर्टरीज, व्हेन, कॅपिलरीज असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर व्हेंट्रल हार्ट आहे. हार्ट म्हणजे व्हेंट्रल म्हणजे काय? पुढच्या साईडला हार्ट आहे. तुमचं हृदय कुठे मला सांगा बरं? पुढच्या साईडला आहे शरीराच्या. ठीक आहे. किडनीज प्रेझेंट आहे. आता हे काही एवढं बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स नाही द्यायचं, पण किडनी असतं प्रेझेंट. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, लैंगिक प्रजनन होतं, हे सर्वांना माहिती. म्हणजे जवळपास आपण फायलम कॉर्टामध्ये आपण बघितलं की 12 बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं एकूण महत्त्वाचे जे आहेत 4 ते 5 आहे. ते 4-5 जरी आपण लक्षात ठेवलं तरी तुम्हाला फायलम कॉर्टामध्ये कोणाला टाकायचं हे लक्षात आलं असेल. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय बघितलं आपण? मला सांगा, रिमाइंड करू आपण. पहिल्यांदा बघितलं आपण किंगडम. काय बघितला? किंगडम. काय बघितला? ॲनिमलिया. ॲनिमॅलिया. नंतर काय बघितलं आपण? फायलम. काय बघितलं? फायलम कॉर्डेटा. काय बघितलं? फायलम कॉर्डेटा. मग तुम्हाला आता कॉर्डेटाच का घ्यायचं? किंगडम ॲनिमल्स का टाकायचे? कळालं? ॲनिमलच्या कॅरेक्टरिस्टिक्स कळली आणि फायलम कॉर्डे कॅरेक्टरिस्टिक्स कळली. आता पुढे जाऊ आपण पुढच्या भागाकडे. ठीक आहे. बघा, आपण 2 कव्हर केले याच्यामध्ये टॅक्झॉन जे आहेत. कोणकोणते टॅक्झॉन कव्हर केले? पहिलं बघितलं आपण टॅक्झॉनमध्ये ॲनिमलिया बघितला. कोणता? ॲनिमलिया. ठीक आहे. मग इथे कोणता बघितला? ॲनिमलिया बघितला. कोर्टा काय आहे तो बघितला. म्हणजे ॲनिमलियामध्ये कोणते प्राणी टाकले गेले पाहिजे, कोणते सजीव टाकले गेले पाहिजे ते आपण बघितलं. त्यानंतर कोर्टामध्ये आपण कोणते सजीव टाकले गेले पाहिजे ते बघितलं. आता त्यानंतर बघायचं आपला मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे तो क्लास. क्लास कोणता? मॅमलिया. आणि हा मॅमलियाचा तुम्हाला क्लास किती होता? इयत्ता 10वीला स्टेट बोर्डमध्ये होता. बघूया मग आपण मॅमलियाची कॅरेक्टरिस्टिक्स काय. बघा इथे. पहिलं बघू आपण मॅमलियाचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. बघा इथे. मेमरी ग्लँड आर प्रेझेंट, म्हणजे काय? सर्वात महत्त्वाचं, त्यांना काय असतात? स्तनग्रंथी असतात. आपण सगळेजण आपल्या आईचं दूध पिऊन मोठे झालेलो आहोत. म्हणजे आपण लहानपणी जे मेमरी ग्लँड्स आहे आईच्या, त्या मेमरी ग्लँडने काय झालं? दूध तयार झालं आणि त्या दुधाद्वारे कोणतं? जे बालक वगैरे आहे, जे पाल्य वगैरे आहे, त्या प्रथिने आहेत, त्या प्रथिनेचं काय होतं? भरण-पोषण होत असतं. ठीक आहे. म्हणजे पिल्लांचे भरण-पोषण केलं जातं. त्याला आपण म्हणतो हे मॅमलियाचे हॉलमार्क कॅरेक्टर आहे. म्हणजे प्रत्येक मॅमलियामध्ये हे कॅरेक्टर असतं, म्हणजे असतंच. आणि ज्याच्यामध्ये ह्या स्तनग्रंथी असतील, कोणता? मेमरी ग्लँड असतील. मेमरी ग्लँडमुळे सगळे जे प्राणी आहेत, जे सजीव आहेत, त्यांचा क्लास कोणता असेल? मॅमलेस असणार आहे. मग आपण बघितलं ह्युमन बिंग जो आहे त्याला मेमरी ग्लँड आहे. काय? मेमरी ग्लँड आहे. म्हणून आपलं जर आपण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीनुसार जर वर्गीकरण करायचं ठरलं, तर आपण काय लिहितो? आपलं पहिल्यांदा किंगडम ॲनिमलिया देतो का? त्यानंतर फायलम कॉर्डेटा, त्यानंतर क्लास मॅमलिया. इथपर्यंत आपण बघितलंय. कळेपर्यंत चला पुढे बघूया. पुढे आहे आपल्याकडे बॉडी कवर्ड विथ हेअर. आता जेवढे पण मॅमलियन्स आहेत त्यांच्या बॉडीवरती अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे. कोणतं? बॉडीवरती फर किंवा हेअर, म्हणजे केस जे आहेत प्रेझेंट असतात बॉडीवरती. आपल्या सगळ्यांच्या बॉडीवरती केस आहे बघा. कोणतं? आपल्या शरीराच्या भरपूर साऱ्या भागावरती काय केस वगैरे आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण केस काय करतात मग आपल्या शरीराचं संरक्षण करतात. ते डिफेन्स मेकॅनिझम म्हणून. कोणता? डिफेन्स मेकॅनिझम म्हणून काम करत असतात. आपल्या शरीराला वाचतात ते. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. पण दुसरं कॅरेक्टर बघितलं आपण बॉडी कव्हर विथ हेअर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सटर्नल इयर, म्हणजे काय? पिन्ना, कान त्याला म्हणतो आपण. बाह्य कान असतात. कोणता? एक्सटर्नल इयर पिन्ना तुम्हाला म्हटलंय. त्यामुळे आपले जे आवाज आहे, जो साऊंड आहे, कोणता? साऊंड ऐकण्यासाठी आपल्या याची मदत होते. लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचं बघूया. म्हणजे पहिलं काय बघितलं आपण? मॅमलियाचं मेमरी ग्लँड, दुसरं बॉडी हेअर, त्यानंतर एक्सटर्नल इयर ते बघितलं आपण. ठीक आहे. म्हणजे बाह्य कान असतात. त्यानंतर आपलं चौथं आहे वॉर्म ब्लडेड, म्हणजे काय रे? गरम रक्ताचा. आता गरम रक्ताचं नाव नाही घ्यायचं का? तर नाही. त्यांच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे, कोणतं? जे आपण म्हणतो माणूस आहे किंवा जे ॲनिमल्स आहे. आपण जर मासा विचार केला, आपल्या बॉडीमध्ये 37 डिग्री सेल्सिअस हे तापमान कायम मेंटेन राहतं. किती राहतं? 37 डिग्री सेल्सिअस. त्याला आपण फॅरनहाईट काय म्हणतो? 98 डिग्री फॅरनहाईट असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं.
म्हणजे काही शहरात तापमान जवळ-जवळ स्थिर राहतं. मग तुम्हाला म्हटले थंडी, ऊन, वारा, पाऊस म्हणजे तुम्हाला सीझन आहे. कोणकोणता? विंटर असेल, समर असेल, त्यानंतर रेनी सीझन असेल. या तीनही सीझनमध्ये आपल्या शहरामध्ये तापमान जे आहे कोणतं 37°C किंवा 98°F हे काय असतं? मेंटेन असतं. म्हणून याला काय नाव पडलंय? वॉर्म ब्लडेड किंवा त्याला म्हणतो आपण होमिओस्टॅटिस किंवा होमिओथर्मिक. आता टेम्परेचरला काय म्हणतो आपण? थर्मिक म्हणतो किंवा टेम्परेचरला आपण थर्मोप्लास्मास म्हणतो. ठीक आहे. म्हणून काय नाव द्यायचं? होमिओथर्मिक असं म्हणतात त्याला. ठीक आहे. वॉर्म ब्लडेड गरम रक्ताचा नाव जर म्हटलं कोणतं होमिओथर्मिक किंवा होमिओस्टॅटिस असं नाव पडतंय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला 4 नंबरचं 4 चेंबर हार्ट. म्हणजे हार्टला 4 कप्पे असतात. काय असतात? 4 कप्पे. आपण माणसं बघतो, माणसं मेमरी ग्लँडचं बघतोय. हार्टला किती असतात? 4 कप्पे असतात. किती असतात? 4 कप्पे बघा. 4 चेंबर हार्ट असतं आपलं. त्यानंतर आर्टरिया, वेंट्रिकल ही 2 असतात. म्हणजे शरीरामध्ये पूर्णपणे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा शरीरामध्ये पूर्ण रक्त पोहोचवण्यासाठी काय असतं त्याला? वेंट्रिकल्स असतात. आर्टरिया, वेंट्रिकल हे 2 हृदयाचे नाव आहे. आर्ट्रियम आणि वेंट्रिकल. वेंट्रियम काय असतं? वरती असतं. म्हणजे आर्टरिया काय असतं? वरती असतं. वेंट्रिकल कुठे असतं? खाली असतं. आता हे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला नंतर एक ट्रिक देणार आहे. ट्रिक. ठीक आहे? लक्षात ठेवायचं. आता मला सांगा रे, ट्रिक आता सांगतो मला वाटलं असं. आपल्या हार्टचे जे कप्पे आहे ना बघा, आपण जर हार्ट बघितला असता, हार्टचे कप्पे बघितले आपण. आता हे 4 चेंबर हार्ट आपलं झालं. हे 2 चेंबर आणि हे 2 चेंबर आहे. वरती कोणतं असतं? आर्टरिया असतं आणि कोणतं असतं? हे वेंट्रिकल्स वगैरे असतं. मग याला ट्रिक्स काय माहिती आहे का? वहिनी ज्या आहेत वहिनी, म्हणजे वहिनी मी कोणती? आपली आई जी आहे आणि आत्या कोणती? वडिलांची बहीण जी आहेत. आत्याने मी कोणता माहेरी आली का? काय करते माहिती आहे का? वहिनींच्या डोक्यावरती राज्य करत राहते. वहिनीवरती रुबाब दाखवत राहते. त्यामुळे वहिनीवरती रुबाब कोण दाखवतं? आता दाखवते म्हणून कोणतं? आत्यावरती आणि कोणतं? वहिनी जी आहेत खाली साईडला आहे. हे फक्त लक्षात ठेवण्यासारखी. आता हे काही ग्रामीण भागामध्ये आता एवढं होत नाही. पहिल्यांदा खूप व्हायचं. पण आता हिलाच काय ठेवायचं? वहिनी कुठे आहे? आत्याच्या अंडर काम करते. आत्या कुठे आहे? वरती. म्हणजे आट्रियम वरती आणि वेंट्रिकल कुठं? खाली. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. कळेपर्यंत? चला पुढचं बघूया आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे रेस्पिरेशन बाय लंग्स. आपण जे रेस्पिरेशन करतोय म्हणजे आपण जो श्वास घेतोय आणि श्वास बाहेर सोडतोय किंवा त्याला ब्रिदिंग असं म्हणतो आपण. आपण जर एकदा ऑक्सिजन आतमध्ये घेतला ना, परत बाहेर सोडतोय बघा. काय करतो? परत बाहेर सोडतोय. म्हणजे शरीरामध्ये ऑक्सिजन आल्यानंतर तो पूर्ण शरीरामध्ये मिसळतो आणि परत शेवटी काय करतो? बाहेर पडतो. या प्रोसेसला काय म्हणतो आपण? रेस्पिरेशन. म्हणजे आपलं जे रेस्पिरेशन होतं कसं होतं? लंग्सद्वारे. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? फुफ्फुस असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डायफ्राम प्रेझेंट. आपलं जे लंग्स आहे ना, लंग्सच्या खाली साईडला एक डायफ्राम आहे. डायफ्राम हे कोणतं? मस्क्युलर ऑर्गन आहे आणि ते मस्क्युलर ऑर्गनमुळे कोणतं? आपल्या शरीरामध्ये श्वास जो आहे म्हणजे CO2 जो आहे तो बाहेर सोडण्यासाठी किंवा आतमध्ये घेण्यासाठी फोर्सफुली ते डायफ्राम काम करतं. ठीक आहे. म्हणजे कोणता? हा मस्क्युलर पार्ट असतो कोणता? डायफ्राम जो आहे आपला स्नायूंचा पार्ट जो आहे तो आपल्या रेस्पिरेशनमध्ये मदत करत असतो. डायफ्राम प्रेझेंट असतो. ठीक आहे. मॅमलियन्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला कॅरेक्टर जे आहेत ते कोणतं? व्हिव्हिपॅरस. शरीराच्या आतमध्ये वाढ होते. काय होते? वाढ. मला सांगा आपण सगळेजण आपल्या आईच्या शरीराच्या आतमध्ये वाढलोय पोटाच्या आतमध्ये. त्याला काय म्हणतो आपण? व्हिव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे काय? अंडे देणारे आणि व्हिव्हिपॅरस म्हणजे काय रे? असे जे चाइल्ड आहे, असे जे प्रोटीन आहे ते शरीराच्या आतमध्ये त्यांची वाढ होते बघा. बहुतेक सस्तन प्राणी जिवंत पिल्ला जन्मतात म्हणतो आपण व्हिव्हिपॅरस, त्याला म्हणतो प्लॅटिपस किंवा ॲकिडी हे अंडे घालतात. आता व्हिव्हिपॅरसचा अर्थ काय होतो? शरीराच्या आतमध्ये काय होतं? प्रोटीन तयार होते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे बघा. नंतर इंटरनल फर्टिलायझेशन म्हणजे शरीराच्या आतमध्ये काय होतं? फर्टिलायझेशन होत असतं. मला सांगा आतमध्ये म्हणजे कोणतं? जेव्हा शरीराच्या आतमध्ये वाढ होते ना, तेव्हा मेल गॅमेट कोणता आहे? मेल गॅमेट आणि कोणता? फिमेल गॅमेट. काय? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. हे दोन्ही एकत्र येऊन शरीराच्या आतमध्ये काय होतं? फर्टिलायझेशन होतं. म्हणजे काय? झायगोट तयार होत असतो. काय तयार होतो? झायगोट तयार होत असतो. हे लक्षात ठेवायचं. कळेपर्यंत पुढचा पाढा बघू आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा हेटेरोडंट डेंटिशन. वेगवेगळ्या प्रकारचे दात असतात. काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे दात असतात. मग कोणता? आपल्यामध्ये कोणता? इन्सिजर आहे, कॅनिन्स आहे, प्रीमोलर्स आहे, मोलार्स आहे. हे आपण कुठे बघणार आहे? MHTCET मध्ये आपलं एक चॅप्टर आहे. कोणता? ह्यूमन न्यूट्रिशन. कोणता चॅप्टर आहे? ह्यूमन न्यूट्रिशन. त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. कोणतं? सजीवांचे वेगवेगळ्या प्रकारचे दात. कोणतं? इन्सिजर, कॅनिन्स, प्रीमोलार, मोलार असे आपल्यामध्ये काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे दात असतात. मग प्रत्येक सजीवामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? दात असतात. हे पण लक्षात ठेवायचं. कळेपर्यंत? ओके. त्यानंतर आपलं लास्ट कॅरेक्टर जे आहे कोणतं? मस्क्युलर एंडोस्केलेटन. आता आपलं बघायचं मस्क्युलर एंडोस्केलेटन म्हणजे काय? बघा इथं शरीरामध्ये बोनी म्हणजे काय? हाडं जे असतात. बोन म्हणजे काय? हाडं. हाडांचं काय असतं? कंकाल तंत्र असतं आपल्या शरीरामध्ये. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये काय? हाडं आहे, बोन्स आहे. ठीक आहे? लक्षात ठेवायचं.
आणि ते कशाला जोडले असतात? स्नायूंना म्हणजे आपल्या मसल्सला जोडले असतात. हे जवळपास 11 कॅरेक्टर आहे. कोणाचे? फायलम चॉर्डेटाचे का क्लास मॅमेलियाचे? कोणाचे? लक्षात ठेवायचे. आतापर्यंत काय काय बघितलं मग आपण? मला सांगा. पटकन सांगा. काय बघितलं आपण? पहिल्यांदा बघितला किंगडम ॲनिमेलिया. कोणता बघितला? ॲनिमेलिया. फायलम कॉर्डेटा. त्यानंतर आपण काय बघितलं? फायलम नंतर क्लास. आता काय बघतो आपण? क्लास मॅमॅलिया. कोणता बघतोय? क्लास मॅमॅलियालाच ठेवायचं. कधीपर्यंत? कॉर्डेटा, ॲनिमलिया आणि कोणता? मॅमॅलिया. ठीक आहे. बघा काय काय बघितलं आपण क्लास मॅमॅलियाचे कॅरेक्टर. मग पहिलं बघितलं मेमरी ग्लँड प्रेझेंट, बॉडीवरती हेअर असतात, बाह्य कान असतात, आपल्या सगळ्यांना कान आहे. ठीक आहे. वॉर्म ब्लडेड आहे. ते शरीराचं किती तापमान आपलं माणसं जर बघितलं 37 डिग्री सेल्सिअस काय असतं मेंटेन असतं. 4 चेंबरचा हार्ट आहे. बॉडी म्हणजे हार्ट म्हणजे 4 आहे भाग आहे, 4 भाग आहे. रेस्पिरेशन कुठं करतं? लंग्सद्वारे करतं, फुफ्फुसांद्वारे करतं. डायफ्राम प्रेझेंट आहे आपल्या लंग्सच्या खाल साईडला, हृदयाच्या खाल साईडला एक भाग आहे मस्क्युलर पार्ट, त्याला काय म्हणतो आपण? डायफ्राम असं म्हणतो. विव्हिपॅरस आहे मोस्टली म्हणजे काय? बऱ्यापैकी विव्हिपॅरस आहे. शरीराच्या आतमध्ये काय होतं? फर्टिलायझेशन होत असतं बघा. इंटरनल फर्टिलायझेशन, शरीराच्या आतमध्ये जन्म होतो, म्हणजे वाढ होते बाळाची. त्यानंतर हेटेरोडन्टिनेशन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? दात असतात. विविध प्रकारचे दात असतात. त्यानंतर डायफोनट डेंटिनेशन पण म्हटलं 2 प्रकारचे दात असतात. बोनी एंडोस्केलेटन असतात. युरोटेलिक आहे, किडनी प्रेझेंट असते. वेल डेव्हलप ब्रेन आहे, म्हणजे काय? ब्रेनची वाढ चांगल्या प्रकारे झालेली असते. नंतर सेक्सेस आर सेपरेट. दोन्ही पण सेक्स काय असतात? सेपरेट असतात बऱ्यापैकी मोस्ट इन द ॲनिमल. ठीक आहे. आता पुढचं बघायचं. मग मला सांगा प्रत्येक रिमाइंडर करायचं. काय बघितलं? आपण बघितला ॲनिमॅलिया. काय बघितला? ॲनिमलिया. कोणता? किंगडम. त्यानंतर फायलम कोणता बघितला आपण? कॉर्डेटा. कोणता बघितला? कॉर्डेटा. तिसरं बघा कोणता? क्लास काय बघितला आपण? इथेच तुम्हाला काय? मॅमेलिया. काय बघितला? मॅमॅलिया हा आपण क्लास बघितला. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? चला पुढचा बघू. आता पुढचं आहे आपल्याला बघा प्रिमॅटा डिव्हिजन. कोणता? ऑर्डर कोणती? प्रिमॅटा. आता हे प्रिमॅटा का टाकलंय नवीन? आतापर्यंत ॲनिमलिया, कॉर्डेटा, मॅमले हे आम्हाला कमी होतं का? प्रिमॅटा का आणून टाकले? परंतु प्रिमॅटा सुद्धा काहीतरी अर्थ आहे म्हणून आपण प्रिमॅटा टाकले. आपण आज इथपर्यंत बघणार होता प्रिमॅटापर्यंत. उद्या आपण होमोनिडी, होमो आणि सेपियन्स हे तिघांची कॅटेगरी बघणार आहे. म्हणजे आज किती बघितले आपण? 1, 2, 3, 4 बघणार आहे आणि उद्या आपण हे 3 बघणार आहे आणि उद्याच बाकी सगळं जो पार्ट आहे तो आपला कव्हर होतो लक्ष ठेवायचं. कळलं इथपर्यंत? चला बघू आपण प्रिमॅटा म्हणजे नेमकं काय असतं. बघा प्रिमॅटामध्ये पहिले जे कॅरेक्टर आहेत कोणतं? वेल डेव्हलप ब्रेन. सेरेब्रम असतो कोणता? विशेषतः सेरेब्रम. आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारचे ब्रेन असतात. तुम्हाला काय म्हटलंय? सेरेब्रम आणि सेरेबेलम. आता सेरेब्रम जो आहे ना सगळ्यात मोठा मेंदू असतो आणि सेरेबेलम हा लहान मेंदू असतो. काय असतो? लहान मेंदू. बघा मेंदू अत्यंत विकसित असतो. काय असतो? सेरेब्रम हा मोठा मेंदू असतो आणि बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि शिकण्याची काय असते? जास्त क्षमता असते. हे कोणाचं कॅरेक्टर आहे? प्रीमॅटस कॅरेक्टर. मग तुमच्यामध्ये नाहीये का? आहे. मग मुलं म्हणाला कोणतं? हां, आहे. कोणतं? मग तुम्ही कशामध्ये येणार आहे? प्रीमॅटामध्ये. आणि मला हे मंगळवार, बुधवार हे सगळं त्याला पाडायला पाहिजे. माणसाचे जे टेक्झॉनॉमिकल कॅटेगरीज आहेत. कोणकोणतं? मग बघा. पहिले मी तुम्हाला प्रश्न देतो. कोणता? किंगडम, त्यानंतर फायलम, त्यानंतर क्लास, नंतर ही ऑर्डर, त्यानंतर फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. कोणतं? किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, क्लास कोणता? मॅमेलिया, ऑर्डर कोणती? प्रिमॅटा, त्यानंतर फॅमिली कोणती? होमोमायडी, त्यानंतर जीनस कोणती? होमो आणि कोणता स्पेसिस कोणता? सेपियन्स. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे सगळ्यांना. हे जर सांगता आलं तर तुम्हाला कोणतं टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरी जी आहे ती कळाली. ठीक आहे. बघा पुढे. ऑर्डर प्रिमॅटा बेसिक कॅरेक्टरिस्टिक म्हटलं मेंदू कसा असतो? सेरेब्रम असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे दुसरं. आता पेंटॅक्टली लिम्स पण म्हटले 5 डिजिटचे असतात. आपले जे हात लिम्स आहे लिम्स तो म्हटले लिम्स ते कसे असतात? 5 डिजिटचे असतात. आपले हात आणि पाय बघा. हात आणि पायाला 5 बोटे असतात. 5 डिजिट असतात. आपण पेंटॅक्टली लिम्स म्हणून म्हटले. ही कॅरेक्टर आहे. म्हणजे ऑर्डर प्रिमॅटामध्ये वेल डेव्हलप ब्रेन येतो आणि कोणतं हाताची जी हात हात आहे आणि पाय कोणतं त्यांना 5 डिजिट असतात. ही कॅरेक्टर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आपल्याकडं अपोजेबल थंब तुम्हाला म्हटलंय. म्हणजे आपला जो अंगठा आहे, अंगठा थंब जो आहे तो आपण इतर बोटांसोबत काय होतो? वळवत येतो. पण त्यावेळी कोणतं? ग्रास्पिंग जे असतं ग्रास्पिंग जे होल्डिंग असते एखादी वस्तू धरण्यासाठी आपला जो अंगठा आहे, अंगठा तुम्ही फिरवा बरं. कसा पण फिरतो तुमचा अंगठा बघा. कोणता? अंगठा कसा पण फिरतो. मग तुम्ही कोणत्या अंगठ्याला कोणत्या साईडला काय वळू शकता बघा. आणि आपल्या एखादी वस्तू आहे ना पकडण्यासाठी काय असतो? आपला अंगठा महत्वाचा असतो. मग कोणता? अपोजेबल थंब तुम्हाला म्हटलंय. त्यानंतर पेंडेंटली लिम्स जे आहेत कोणतं 5 डिजिट जे आहेत ते महत्वाचे असतात आणि कोणतं? वेल डेव्हलप ब्रेन. हे कोणाचं कॅरेक्टर आहे? प्रिमॅटाचं कॅरेक्टर आहे. कोणतं? ऑर्डर प्रिमॅटा. म्हणून आपण ऑर्डर प्रिमॅटामध्ये आलेलो आहे. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आपल्याकडे जे बेसिक कॅरेक्टर आहे ते आहे नेल्स, नख असतात. काय असतात नेल्स म्हणजे काय नख किंवा नख्या आहे. आता आपल्याबरोबर काही काही प्राणी त्यांना नख्या असतात आणि त्यांनी जर नख्या आपल्याला ओरखडल्या ना खूप भयानक प्रमाणे आपल्याला त्यांना त्यांची नख ओरडतात बघ. पहिले माणसाचे जेव्हा पाय म्हणजे जे हात आणि पाय जेव्हा डेव्हलप नव्हते ना एवढे प्रॉपर तेव्हा पण आपल्याला काय होतं नख्या होत्या. जर त्या नख्याने आपण एखाद्या प्राण्याला जर नख्या मारल्या ना त्या प्राण्याच्या शरीरातलं रक्त जे आहेत किंवा कारडं जे आहेत ते काढून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे नख किंवा नेल्स जे नख्या जे आहेत या प्रेमॅटामध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर 5वं बघा आपल्या कॅरेक्टर जे आहेत फॉरवर्डली डायरेक्टेड आईज जे आहेत. म्हणजे आपले डोळे कुठे असतात? चेहऱ्याच्या पुढे साईडला असतात. आता इथे डोळे आपले कुठे? इथे डोळे आहे प्रत्येकाचे. आहे का बघा वरती जागेवरती कपाळापाशी डोळे आपले आहे. आहे की नाही? बघा. बायनॉक्युलर विजन तुम्हाला म्हटलंय आणि कोणतं स्टेटोग्राफिक विजन आहे. म्हणजे आपल्याला 3D दिसतं. 3D विजन मिळतं. ठीक आहे. कमी जरी असते आपल्याला काय भेटतं? 3D विजन मिळतं. म्हणजे काय? आपले जे डोळे आहे कुठे? चेहऱ्याच्या पुढे साईडला आहे. म्हणजे चेहऱ्यावरती आहे. बायनॉक्युलर तुम्हाला म्हटलंय त्यामुळे आपल्याला 3D विजन जे आहेत बघायला भेटतं. हे कॅरेक्टर आहे. त्यानंतर आता बघा 6वा जो आहे कलर विजन. आपल्याला रंग ओळखता येतात बघा. कलर विजन रंग आपला ओळखतात. वी कॅन डिस्टिंग्विश द कलर. आपण काय करतो? कलर डिस्टिंग्विश करू शकतो आपण. ते आपण वेगळ्या प्रकारे ओळखू शकतो. आपले सगळे प्रकार कलर प्रकार जे आहेत ओळखू येतात. ठीक आहे. हे कॅरेक्टर आहे. त्यानंतर आपलं 7वं जे आहे कोणतं? ॲड्रोबियल कोणतं? ऑर बघा. आर्बोरियल सॉरी हं, इथं आर्बोरियल आहे. शब्द बघा इथे मार्क करतो तुम्ही. आर्बोरियल ऑर म्हणजे प्रेमॅटा जे आहेत कोणत्या झाडावरती राहतात किंवा जमिनीवर टेरेस्ट्रियल राहतात. जमिनीवरती राहतात. म्हणजे थोडक्यात कॅरेक्टर काय बघितलं आपण त्यांना नख्या असतात, त्यांचा ब्रेन वेल डेव्हलप आहे, त्यांना कान वगैरे आहे. हे बघितलं आपण. फॉरवर्डली आईज आहे. डोळे पुढ साईडला असतात. कलर विजन असतं आणि कोणतं लास्ट आहे टेरेस्ट्रियल किंवा आर्बोरियल असतात. कोणत्या जमिनीवर राहतात किंवा कोणत्या झाडावरती राहतात हे बघितलं. म्हणजे माकड आणि आपलं जे आहे एकाच याच्यावरती येऊ आपण लास्ट ठेवायचं. ठीक आहे. दोघांचा प्रिमॅटा जी आहेत ना तीच ऑर्डर येईल सगळ्यांची. कळेपर्यंत चला पुढचं बघू. आता नेक्स्ट जे आहे कोणतं आर्ट ऑमनिव्हरस डाईट. ते म्हणते मांसभक्षी पण असतात आणि कोणते शाकाहारी पण असतात. म्हणजे दोन्ही पण त्यांना फळं, पानं, बिया किंवा त्या बाकीच्या ज्या प्राण्यांचे जे आहेत मांस जे आहेत मांस म्हणजे आपण कार्निवरस आणि हार्बिवरस दोन्ही पण आहोत म्हणून आपण काय ऑमनिव्हरस आहोत. ठीक आहे. आपलं दोन्ही पण चालतं. एकादशी पण चालतंय आणि गटरायामुष्य पण चालतंय आपल्याला. म्हणून आपण ऑमनिव्हरस डाईटमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा मेमरी ग्लँड प्रोजेक्ट. आता ही मेमरी ग्लँड ऑलरेडी आपण बघितलं हे तिच्या प्रेमॅटाचं कॅरेक्टर आहेच. त्यानंतर नेक्स्ट आला बघा 4 चेंबर हार्ट आहे. हे ऑलरेडी आपण बघितलं 4 चेंबर हार्ट असतं. ठीक आहे. आणि 11वं कोणतं सेपरेट सेक्सेस हे पण आपण बघितलं. मग सेपरेट सेक्सेस असेल किंवा 4 चेंबर हार्ट असेल किंवा मेमरी ग्लँड असेल ऑलरेडी हे कुठं बघितलं आपण क्लास मॅमेलियामध्ये याचा एवढा याच्यामध्ये उल्लेख होत नाही पण लक्षात ठेवायचा आपण कुठपर्यंत ऑमनिव्हरस डाईट पण लक्षात ठेवायचं कळेपर्यंत. आता बघा आपण याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर जे आहेत ते बघून घेऊ. 13 जवळपास आपण बघितले. कोणता बेसिक कोणता कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ऑर्डर प्रेमॅटा. मग कोणकोणता वेल डेव्हलप ब्रेन इथे बघा. कोणता पॅन्डॅक्टली लिम्स म्हटले 5 लिम असतात. अपोजेबल थंब असतो. थंब कोणत्या पण साईडने ओळखता येतो. नख्या असतात, नख असतात. त्यानंतर आईज फॉरवर्ड डायरेक्टर असतात. आपले आईज जे आहेत डोळे. बायोलॉक्युलर किंवा थ्री विजन आपलं दिसतं. आपला कलर ओळखता येतात. त्यानंतर कोणता आपण झाडावरती राहतो काही काही प्राणी काही जमिनीवर राहतात. ऑमनिव्हरस डाईट आहे. एकादशी आणि गटारी अमावस्या. त्यानंतर विविपॅरस आहे. शरीराच्या आतमध्ये वाढवते. मेमरी ग्लँड आहे. कोणता स्तनग्रंथी असतात. 4 चेंबर हार्ट आहे. 4 चेंबर हार्ट असतात. आणि कोणता सेपरेट सेक्स असतात. ही कॅरेक्टर आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल कोण दिले बघा होमोसेपियन्स आहे, मंकी आहे, चिंपांजी आहे, कुरिला आहे, आर्गनदुताना आहे आणि कोणती इबोना आहे. जवळपास तुम्हाला या सगळ्यांची जी ऑर्डर आहे ती कोणती बघायला भेटेल प्रीमॅटा बघायला भेटेल. आणि प्रीमॅटा नंतर आपले जे 2 उद्या शिकायचे आहेत ते पण बघायचे आपल्याला. ठीक आहे. आजपर्यंत तुम्ही याचा चांगला अभ्यास करून ठेवा. मग मला सांगा पटपट. आपण जो होमोसेपियन्स आहे जो माणूस आहे माणसाची टेक्नॉमिक कॅटेगरीज कोणकोणत्या आहे. मग पहिले मला सांगायचं कोणतं रे किंगडम काय बघितलं आपण किंगडम. त्यानंतर फायलम काय बघितलं आपण फायलम. त्यानंतर काय बघितलं आपण क्लास. त्यानंतर काय बघितलं आपण ऑर्डर बघितलं का किंगडम कोणतं म्हणतो तुम्हाला किंगडम ॲनिमॅलिया. फायलम कॉर्डेटा कोणता बघितला फायलम कॉर्डेटा. क्लास मॅमॅलिया कोणता बघितला क्लास मॅमॅलिया. आणि ऑर्डर काय बघितले आपण प्रिमॅटा. काय बघितलं आपण ऑर्डर प्रिमॅटा. या गोष्टी आहे. इथपर्यंत तुमचं पाठच व्हायला पाहिजे. ठीक आहे. कोणता किंगडम ॲनिमलिया, फायलम कॉर्डेटा, क्लास मॅमॅलिया आणि ऑर्डर प्रिमॅटा. ही ऑर्डर बघितली आपण. आता उद्या जे आहेत उद्या बाकीच्या गोष्टी आपण बघू कोणता ऑर्डर राहिली. त्यानंतर फॅमिली कोणता फॅमिली जीनस आणि स्पेसिस या गोष्टी पण आपल्याला बघायचं आहे. आता जीनस पण तुम्हाला माहिती आहे पण स्पेसिस पण माहिती आहे पण यांची कॅरेक्टर्स काय आहे या तिघांची आपण बघून घेऊयात. इथपर्यंत तुम्ही आजपर्यंत पाठ करून ठेवा किंगडम फायलम क्लास ऑर्डर इथपर्यंत. ठीक आहे. प्रिमॅटास का बरं आहे
मॅमलेस का बरं आहे? कोरडस का बरं आहे? ॲनिमलेस का बरं आहे? ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये.